हॅलो. बोला की सर, काय म्हणत होता? नवीन नवीन आहे. सगळे करतात म्हणून एक जरा थोडस इकॉनॉमिकल स्टॅबिलिटी, एक साइड इन्कम नोकरी करत असताना शिकण्याची इच्छा आहे. त्यासाठी काहीतरी करायचं म्हणून ऑप्शन मध्ये म्हणजे शेअर मार्केटमध्ये उतरायचा विचार आहे. गेल्या 6-7 महिन्यापासून वाचतोय, व्हिडिओ बघतोय आणि काय करता जॉब सर तुम्ही? तर मी नोकरी करतो, आहे सिव्हिल इंजिनियर. हम्म. ओके. तर ठीक आहे, करा, अटेंड करा आज. बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. माझा उद्देशच आहे की ऑप्शन्स बद्दलचे जे फार गैरसमज आहेत मार्केटमध्ये, की प्रीमियम डिकेज होतात, प्रीमियम झिरोज होतात, तर मग ऑप्शन कसं प्रॉफिट देणार, किंवा ऑप्शन बायर संबंधित सगळ्या गोष्टी. मुळात ऑप्शनचं एक अट्रॅक्शन राहतं की कमी पैशात आपल्याला सुरुवात करता येते, आणि हे एकमेव सेगमेंट आहे मार्केटमध्ये जिथं आपल्याला बरोबर. 5-25 हजार रुपयात आता सुरुवात करता येते किमान. आणि मग शिकणं आलं, मग ती शिकण्याची प्रोसेस आली, मग प्लस मायनस आले, आणि त्यानंतर मिळणारी मग कन्सिस्टन्सी आली. बरोबर ना? येस सर. हे सगळं सोपं सुटसुटीत व्हावं म्हणूनचा हा एक प्रयत्न आहे. तर हो की तुम्हाला लक्षात येतील गोष्टी. ठीक आहे सर. येस सर. तर आपला विषय जरी ऑप्शन्स बद्दलचा असला तरी थोडंफार जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी एक सांगणं गरजेचं राहतं, की शेअर मार्केट म्हटलं की याच्यामध्ये एक सेगमेंट आहे ज्यामध्ये इक्विटी आहे, जिथं इन्व्हेस्टर काम करतात, कॅश सेगमेंट म्हटलं जातं. फ्युचर्समध्ये काम करता येतं, जिथं तुम्हाला थोडंसं समजून घेतलं की इक्विटीमध्ये जेवढ्या काही ॲसेट आहेत ना, त्या सगळ्याचे फ्युचर्स अवेलेबल आहेत. आणि मग जसं कॅश सेगमेंट आहे, म्हणजे शेअर्स, त्यासाठी आपल्याला डिमॅट अकाउंट लागतं, काही मार्जिन लागतं, म्हणजे बरेच 150-200 ब्रोकर आहेत, ते तुम्हाला अलाउ करतात. आणि मग ते झाल्यानंतर तुम्ही या मार्केटमध्ये कुठल्याही तुमच्या चॉईसने सेगमेंटमध्ये काम करू शकता. तर कॅश सेगमेंटमध्ये तुम्हाला शेअर्सची खरेदी विक्री करता येते, आणि मग शेअर्स तुम्ही ज्यावेळी घेताय त्याची जी काही XYZ प्राइस असेल ती पे करून तुमच्या त्या डिमॅट अकाउंटवर, तर तुम्ही त्याचे मालक होता. कारण पूर्ण रक्कम तुम्ही दिलेली असते, आणि मग तो तुम्ही पुढच्या काही तासात विकू शकता, किंवा 2, 5, 10, 15, 20 वर्षासाठी ठेवूही शकता. आणि त्यामुळे त्याला इन्व्हेस्टरचा इन्फ्लुएन्स असलेलं मार्केट म्हटलं जातं. मग इन्व्हेस्टर काय करतात? सिम्पल तिथं ज्या ट्रिक चालतात त्या आहेत, की ज्या ज्यावेळी मार्केट पडेल किंवा ज्या ज्यावेळी भाव स्वस्त होतील त्यावेळी खरेदी करायची, आणि वाट पाहायची, म्हणजे पेशन्स पाहिजे, थोडा अभ्यासही पाहिजे, कुठं खरेदी करायची कुठं नको याचं. आणि मग किमती वाढल्यानंतर विकायचं, आणि मग ह्या प्रोसेसमध्ये जी वाढीव रक्कम तुम्हाला मिळते ती तुमचा प्रॉफिट असतो. समजा आपण खरेदी केलेल्या प्राइसच्या पुन्हा थोडाफार आणखी स्वस्तात मिळाला, तर पुन्हा खरेदी करायची टेंडन्सी राहते इथल्या लोकांची, आणि पुन्हा वाढलेल्या रकमेत वाढ बघून विकून प्रॉफिट कमवता येतो. आपल्या मार्केटमध्ये जे इन्व्हेस्टरच्या, म्हणजे इंटरनॅशनल इन्व्हेस्टरच्या आवडीचं मार्केट आहे आपलं, जे जी ग्रोथ सुरू आहे ना मागच्या 8-10-15 वर्षात, फार चांगल्या दिशेनं चालले. आणि मग कित्येक कंपन्या अशा आहेत, 20-25 कंपन्या, ज्यांनी मागच्या 10-15 वर्षात 2-2 हजार पटीने तुम्हाला रिवॉर्ड दिली. आणि मग एवढ्या 5-25 हजार ऍसेट, त्याच्यातल्या 8-10 लिस्टेड कंपन्या, आणि मग त्याच्यात थोडासा फंडामेंटल स्टडी, आणि आता जे आपल्याला इझिली अवेलेबल झालेल्या आहेत गोष्टी, म्हणजे सॉफ्टवेअर अपडेट झालेत, 5G वर आपण काम करतो, आपल्या मोबाईल पर्यंत, म्हणजे आपल्या हातात ऍक्सेस आलेला आहे मार्केटचा. आणि असं असताना मग, आणि बऱ्याचशे सोर्सेसही आहेत इन्फॉर्मेशनचे किंवा नॉलेजचे, आणि त्यानुसार मग ज्याची आवडीनुसार त्याची ग्रोथ राहते. आणि या मार्केटमध्ये सुद्धा 15-20 कंपन्या अशा आहेत की चांगला रिटर्न दिलेला आहे. मग इथं गरज काय राहते, तर एक भांडवल मोठं लागतं, पेशन्स तर लागतातच लागतात, आणि स्टडी तर लागतोच लागतो. स्लो मुव्हिंग मार्केट आहे. आणि जर आपण डेली इन्कम सोर्स म्हणून त्याच्याकडे बघतोय, किंवा आपल्याला एक फायनान्शियल आधार म्हणून किंवा एक्स्ट्रा इन्कम म्हणून, तर मग इथं काम करणं फार बोरिंग होऊन जातं. ऑलरेडी आपल्याकडे पैसे आहेत, बाकीचे सोर्सेस आहेत, आणि मग इन्व्हेस्टमेंट म्हणून या मार्केटकडे बघण्याचा कल जास्त आहे. त्यानंतरचं जे मार्केट आहे फ्युचर मार्केट. तर फ्युचर मार्केटमध्ये इथं जेवढ्या ऍसेट आहेत इक्विटी मार्केटमध्ये, म्हणजे कॅश सेगमेंटमध्ये, त्याच्या फ्युचर्समध्ये काम करता येतं. एक प्लस पॉईंट याचा काय, की इथं तुम्हाला दोन्ही बाजूनी काम करता येतं. मार्केट वाढताना खरेदी केलेले ऍसेट विकून प्रॉफिट कमवता येतो, आणि मार्केट पडत असेल समजा, आणि तो तुम्हाला अंदाज आधी बांधता येत असेल, तर
विक्री करून तुमच्या अपेक्षित प्राइसला खरेदी करून सुद्धा प्रॉफिट कमवता येत. म्हणजे मार्केटच्या दोन्ही स्विंगला कॅश करता येतं फ्युचर मार्केटमध्ये. फक्त इथं कंपल्शन राहतं ते म्हणजे त्या ऍसेटची लॉट साईज. मग प्रत्येक कंपनी किंवा प्रत्येक ऍसेट आहे त्याचे त्याचे लॉट साईज वेगळे आहेत. आणि एक कंडिशन राहते की हा जो व्यवहार आहे तो तुम्हाला एक्सपायरी पर्यंत, म्हणजे हे कॉन्ट्रॅक्ट असतात, कॉन्ट्रॅक्ट डील असतात, तुम्हाला त्या ठरलेल्या मुदतीत हे व्यवहार पूर्ण करायला लागतात. म्हणजेच ह्याला काय आहे, एक्सपायरी असते. आणि जवळपास महिन्याच्या एक्सपायरीमध्ये या सगळ्या ऍसेट मिळतात. इथेही लागणारं भांडवल आत्ताच्या घडीला, म्हणजे पूर्वी काय व्हायचं की ब्रोकरकडून आपल्याला उधारी मिळायची, म्हणजे आपल्या मार्जिन चार्जेस या सेगमेंटमध्ये काम करायला, आणि ती हळूहळू टप्प्याटप्प्याने आता बंद केली असल्यामुळे इथं लागणारं मार्जिन ही लाखाच्या पट्टीत आहे. अभ्यासाची तर गरज राहतेच राहते, आणि मग पेशन्स, बाकी सगळ्या गोष्टी इथं गरजेच्या आहेत. ह्या इक्विटी फ्युचर बरोबर आपल्याकडे आणखी एक पॅरलल एक्सचेंज चालतं, म्हणजे मल्टी कमोडिटी एक्सचेंज. तिथं इंटरनॅशनल कमोडिटीजमध्ये आपल्याला काम करता येतं. बुलियन्समध्ये म्हणजे गोल्ड, सिल्वर आहे. एनर्जी सेगमेंटमध्ये क्रूड ऑइल, नॅचरल गॅस या दोन ऍसेट आहेत. आणि शिवाय बेस मेटल्स आहेत, झिंक, लीड, अल्युमिनियम, कॉपर, निकेल वगैरे असे. तर हे मार्केट सकाळी 9 ते संध्याकाळी 11:30 पर्यंत चालतं. फार चांगला व्हॉल्यूम टाइम, म्हणजे युरोप ओपन होतं 1:30 नंतर, तो बंद होतो 9:30, आणि US मार्केट ओपन होतं, जे मार्केटमधला ह्यूज व्हॉल्यूम घेऊन येतं संध्याकाळी 7 आणि 8 वाजता, आणि ते क्लोज होतं पहाटे 3ला. मग आपला जो टाइम आहे ना, तिथं याही मार्केटमध्ये चांगल्या उलाढाली तुम्हाला बघायला मिळतात. अभ्यासानं इथेही चांगला प्रॉफिट कमवता येतो. मग ते जे मल्टी कमोडिटी एक्सचेंज आहे ना, इथेही तुम्हाला काम करून पैसे मिळू शकतात. इथेही लागणारं भांडवल, इथेही उधारी मिळायची पूर्वी. 5-50 हजारात तुम्हाला सुरुवात करता यायची, म्हणजे धडपडत धडपडत फार रिस्क न घेता आपल्याला शिकणं शक्य होतं. ते आता शक्य नाही आहे, कारण इथेही ज्या इन्व्हेस्टमेंट लागत होत्या, क्रूड ऑइल सारख्या स्क्रिप्टमध्ये काम करायला 100 बॅरलला आपल्याला 5-10 हजार रुपये असले तरी सफिशियंट व्हायचे. तीच रक्कम आता 2.5 लाखाच्या घर. त्यामुळं जो ओघ वाढतोय नवीन येणाऱ्या रिटेलरचा, तो येतो ऑप्शन्सकडे. मग ऑप्शन्समध्ये काय होतं, आल्यानंतर एकतर इथे स्वस्त मिळतात, म्हणजे लेस मार्जिन लागतं, हे एक पहिलं अट्रॅक्शन त्याचं, की कमी पैशात आपल्याला काम करता येतं. आणि दुसरी गोष्ट, मग हे जसं थोडं थोडं समजत जाईल ना, तर कधी आपण गॅमलर होऊन गेलो, त्यांना कळत झालेल्या गोष्टी आहेत ना, त्या तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट करत जातात हळूहळू. मग लेस मार्जिन लागते, ही आपलं फर्स्ट अट्रॅक्शन राहतं. आणि थोडेफार मग त्यातले प्रीमियम वगैरे कळायला लागले की हे अचानक वाढतात, अचानक कमी होतात, मग तो प्रवास सुरू होतो, आणि मग थांबतो तो लॉस करून किंवा मोठे लॉस करून कदाचित. तर हे होऊ नये वाटत असेल तुमच्या बरोबर, म्हणजे जे बिगिनर आहेत किंवा ऑलरेडी जे. निशा मॅडम, आवाज आहे इथून, आवाज येतो ना सगळ्यांना व्यवस्थित माझा? तर प्लीज हो रिप्लाय करा. सर. तर ऑप्शन्स प्रॉपर वेनी समजून घेतली तर अतिशय चांगलं सेगमेंट आहे. तुम्ही बिगिनर असाल किंवा जुने ट्रेडर असाल, एक तर इथं मार्जिन कमी लागतं. दुसरी गोष्ट, इंडियन मार्केटमध्ये इक्विटी ऑप्शन्समध्ये काम करताना तुम्हाला निफ्टी सारखा फार चांगला ऑल टाइम व्हॉल्यूममध्ये, म्हणजे ऑल टाइम लिक्विड असलेला एक सेगमेंट मिळतो, जिथं तुम्हाला काम चांगलं करता येतं. बँक निफ्टी आहे, फिन निफ्टी आहे, मिड कॅपची निफ्टी आहे, आणि शिवाय तुमचे स्टॉक ऑप्शन आहेत तिथेही काम करतायत. आणि मग हे सगळं अजूनही तुम्हाला फार कमी भांडवलात सुरुवात करता येते. काळजी घेत व्यवस्थित शिकून शिस्तबद्ध राहून काम केलं तर फार चांगले रिझल्ट इथं मिळतात. मॅडम, म्हणजे मी, दौलत पाटील, गेली 4-1 वर्ष झाली ऑनलाईन वर्कशॉप करतोय. हा तुमचा जवळपास 150+ वाली बॅच होईल आता आपली नेक्स्ट. त्याच्याबद्दलची डिटेल मी सांगेनच. आपली इन्स्टिट्यूट आहे कोल्हापूरमध्ये, जिथं लाईव्ह मार्केट ट्रेनिंग आणि ट्रेडिंग होतं. आणि 2.5-3 वर्षापासून आपण हा विषय घेऊन, ऑप्शनचा विषय घेऊन ऑनलाईन आहोत कंटिन्यू. थोडेफार रिझल्ट मी तुमच्याबरोबर क्लायंटचे शेअर केलेत. खूप आहेत लोक ज्यांनी फार कमी भांडवलात, म्हणजे कॉमन माणसं आपलीच, तुमच्या आमच्यासारखी मिडल क्लास माणसं, छोट्या मोठ्या भांडवलात सुरू करून शिस्तबद्ध राहून त्या मिळणाऱ्या पैशाची किंमत करत ना, आज करोडोच्या घरात गेलेले मेंबर्स आहेत माझ्याकडे 3-4 वर्षात. लाखो कमवलेले शेकडोनी आहेत, आणि रोज तो एक सोर्स झालाय त्यांच्यासाठी. तर ही गोष्ट कधी शक्य होते, कशी होते, तर त्याबद्दल आपण बोलूच. तर मूळ विषय
आपला आहे तो ऑप्शन्स बद्दलची माहिती घेणं, म्हणजे ऑप्शनची बेसिक एबीसीडी म्हणतो ना, ऑप्शनची बाराखडी ती शिकून घेणं, आणि ती ऑप्शन चेन या माध्यमातून आपल्याला इझिली शिकता येते. म्हणजे हा एक डाटा आहे जो सुरुवातीलाच आपल्याला कळतो ऑप्शन्सच्या नादाला लागल्यानंतर, की ओ आय, हे सेलर्स, हेजिंग, ह्या सगळ्या गोष्टी. तर मग तो गोंधळ किंवा ग्रीक्स सारखा मॅटर आहे की तो सहजासहजी लक्षात येत नाही. मग हे काय प्रकार आहे, आय व्ही काय आहे, पीसीआर रेशो काय आहे, आणि खरंच ते सगळं माहिती करून घेतलं तरी ते वर्क होतं का, किंवा त्याच्यावर ट्रेड जनरेट करता येतो का, हा नंतरचा प्रश्न राहतो. तर ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं मिळावीत म्हणून हा आपला वेबिनारचा प्रयत्न आहे. धनंजय जोशी बोलू आपण नंतर, हे वर्कशॉप झाल्यानंतर ना डिटेल बोलू. तर ऑप्शन्स हे प्रीमियम आहेत, म्हणजे इन्शुरन्सचे प्रीमियम असतात ना तसे प्रीमियम आहेत, आणि इथं कॉल किंवा पुट या नावाने ते ओळखले जातात. मग सीई किंवा पीई, कॉल युरोपियन, पुट युरोपियन, असा शॉर्ट फॉर्म आहे त्याच्यासाठी. हे दोन प्रीमियम आहेत. जसं इन्शुरन्सचा प्रीमियम आपण विकत घेतो, आपण घर, गाडी किंवा स्वतःचा इन्शुरन्स करतो, म्हणजे आपलं व्हॅल्युएशन करतो आणि त्याच्या अगेन्स्ट एखाद्या कंपनीकडून आपण प्रीमियम विकत घेतो, आणि ती कंपनी आपल्या त्या प्रॉपर्टीचा डॅमेजची जबाबदारी घेते. आणि मग हे डील ठरलेलं असतं, कॉन्ट्रॅक्ट असतं, याला एक्सपायरी आहे. म्हणजे समजा आपण गाडीचा प्रीमियम एक 10 लाख व्हॅल्यू झाले आणि त्याचा 2-4 हजार प्रीमियम आपण एक स्वायजेड कंपनीकडून विकत घेतलाय, तर त्या वर्षभरापर्यंत त्या गाडीच्या डॅमेजची जबाबदारी ती कंपनी घेते. आणि मग वेगवेगळ्या सेम मॉडेलच्या वेगवेगळ्या सालातल्या गाड्या, नव्या, जुन्या, आणि मग त्याचे वेगवेगळे होणारे व्हॅल्युएशन, आणि मग त्याप्रमाणे त्याचे चेंज होणारे प्रीमियम, साधारण असा सगळा भाग आहे. तो आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊ. तर हे कुणासाठी तयार केलं, तर हे ट्रेडर्ससाठी तयार केलं. या मार्केटमध्ये इन्व्हेस्टर्स किंवा ट्रेडर्स, दोघे लोक जे आपले ऍसेट म्हणून इथं खरेदी करतात. मग कदाचित तुमचे कुठल्या तरी XYZ कंपनीचे मोठ्या अमाऊंटनी स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, किंवा तुम्ही ट्रेडर आहात असं समजा, आणि तुम्ही एखादी ऍसेट खरेदी केले, तर ह्या मार्केटचा जो एक पार्ट आहे ना, की त्या मार्केट सेन्सिटिव्ह राहतं, हाय हाय सेन्सिटिव्ह राहतं सगळ्याच गोष्टीसाठी. म्हणजे इंटरनॅशनल या सगळ्या गोष्टी, देवाणघेवाण, पॉलिटिक्स त्याच्यामध्ये आलं, आणि मग जॉग्राफिकल काही उन्हाळे, पावसाळे, दुष्काळ, या सगळ्या गोष्टींचे इम्पॅक्ट होत राहतात. आणि मग अशा अशाश्वत इन्व्हेस्टमेंटची नुकसानीची जबाबदारी कोणीतरी उचलावी, आणि ती गोष्ट एक्सचेंजनीच थोडक्यात ह्या डिपार्टमेंटमध्ये करून ठेवलेली आहे. तर निफ्टी आपण उदाहरणासाठी घेऊया. तर निफ्टी हा इंडेक्स आहे, म्हणजे आपल्या मार्केटमधल्या ज्या टॉप 25 परफॉर्मर कंपनीज आहेत, ज्यामध्ये 2-3 बँक आहेत, HDFC, ICICI, SBI, रिलायन्स इंडस्ट्री, TCS, इन्फोसिस. तर ज्या टॉप परफॉर्मर आहेत ना, त्यांचा ऍव्हरेज इंडेक्स आहे, त्याला इंडेक्स म्हटलं जातं. आणि ह्याचाच फ्युचर्स पण आहेत. म्हणजे जसं मगाशी विषय झाला की लॉट साईज आपल्याला माहिती आहे, 65 लॉट साईज केली आता एक्सचेंजने, थोड्याफार त्या चेंजेस होत असतात, ह्या गोष्टी समजतात. मग त्याच्या फ्युचरमध्येही तुम्हाला काम करता येतं, किंवा ऑप्शन्समध्येही काम करता येतं. मग हे जे ऑप्शन्स आहेत ना, हे प्रीमियम आहेत, हे सगळे रिलाय असतात ह्या इंडेक्सवर. सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला सिरियसली माहिती पाहिजे ती म्हणजे इंडेक्सवर रिलाय होतात. म्हणजे त्याचं व्हॅल्युएशन जे होतं प्रीमियमचं, ते इंडेक्स इंडेक्स व्हॅल्यूने होतं. आणि मग जे ट्रेडर आहेत, समजा मी बायर आहे निफ्टीच्या फ्युचरचा, उदाहरणासाठी आपण घेऊ, मी बाय केलाय आता 25,600 जवळ, आजच्या मार्केट जवळ, की मला वाटते की नेक्स्ट मध्ये मार्केट हे 25,900 किंवा 26,000 ही होईल. म्हणजे मी ऍसेट तयार केली, आपली खरेदी केली. मग एकीकडे भीती अशी आहे, आता उद्या शनिवार रविवार आहे, आणि मग सोमवारी अचानक मार्केट काहीतरी इंटरनॅशनल विषय, डाऊजन पडला, हे पडला, ते पडलं, बऱ्याच गोष्टी होत असतात. आणि समजा मार्केट धडाधड कोसळलं आणि 25,000 कडे ओपन झालं, किंवा खालीच जायला लागलं, तर मग माझ्या ह्या ऍसेटची नुकसानीची भरपाई मी कशी करून घ्यायची. स्टॉप लॉस हे अचानक खालीवर उघडलेल्या मार्केटमध्ये हिट होत नाहीत. म्हणजे ती एक तरतूद आहे तुम्हाला, दिवसभरात ज्यावेळी मार्केट लाईव्ह असतं त्यावेळी तुम्ही तुमची रिस्क मॅनेज करू शकता. पण अशा कॅरी फॉरवर्ड ज्या गोष्टी असतात 2, 4, 15 दिवसाच्या, महिन्याच्या, त्या केसमध्ये मार्केट अचानक गॅप अप, गॅप डाऊन या गोष्टी होत राहतात. आणि मग हा जर बायर शहाणा असेल आणि त्याला हे सेगमेंट माहीत असेल, तर तो काय करेल की याचा प्रीमियम, समजा याचा एक लॉट बाय आहे, तर याचे प्रीमियम
त्याला माहिती आहेत कॉल आणि पुट. मग मार्केट बरोबर म्हणजे इंडेक्स प्राइस बरोबर वाढणारे एक प्रीमियम आहे ज्यांना आपण कॉल म्हणतो, आणि मार्केट पडताना वाढणारे एक आहे ज्यांना आपण पुट म्हणतो. मग वेगवेगळ्या व्हॅल्यूचे वेगवेगळे प्रीमियम असतात, त्याच्या डिटेल आपण बघूच. तर ह्याला एक चान्स आहे की आपली ही इन्व्हेस्टमेंट आहे ती इन्शुअर्ड करायचा. म्हणजे हा बायर आहे, म्हणजे वर गेला तर याला ऑटोमॅटिकली वाढणाऱ्या किमती त्याला प्रॉफिट देणार आहेत. पण मार्केट पडलं तर त्याला नुकसान होऊ शकतं, म्हणून तो काय करतो त्याच्या पर्सेंटेजमध्ये मार्केट पडताना वाढणारे पुढचा प्रीमियम विकत घेऊन ठेवतो. आणि मग समजा अचानक पुढच्या सोमवारी मार्केट 400 पॉईंट खाली उघडलं, तर मग इथं त्याला नुकसानच होईल ह्या ट्रेडमध्ये, पण ते नुकसान कदाचित ह्या प्रीमियम मध्ये त्याला भरून निघेल, कारण मार्केट पडतानाही प्रीमियम वाढतात. सेम वेळी समजा एखादा बेरिश एखाद्याचा अंदाज आहे, म्हणजे त्याने निफ्टी विकलाय, समजा निफ्टीचा फ्युचर विकलाय आणि त्याला वाटते की तो 500 पॉईंट खाली उघडेल, पण त्याला नुकसान कधी होऊ शकतं, मार्केट अचानक वरती उघडले किंवा वर त्याच्या अगेन्स्ट मूव्ह झाल्या तर. मग त्याच्यासाठी हा कॉलचा प्रीमियम आहे, जो त्यांना जर त्याच्या लॉटच्या पर्सेंटेजमध्ये घेऊन ठेवला, म्हणजे त्यांना त्याची इन्व्हेस्टमेंट इन्शुअर्ड केली. आणि मग जर ह्याचं नुकसान ह्या ट्रेडमध्ये होत असेल, लॉस, तर तो या कॉलच्या वाढण्याने भरून निघला. तर असं हे सेगमेंट एक्सचेंज तुम्हाला डिरेक्टली काम करायचं परमिशन देत. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला इथं ऍसेट ही गाडी असण्याची गरज नाही, तुम्ही डिरेक्टली प्रीमियम मध्ये सुद्धा हे काम करू शकता. मग जी लोक हे प्रीमियम बाय करतात, म्हणजे समजा माझा अंदाज आहे की मार्केट वर जाईल, तर मी वर जाताना वाढणारे कॉल बाय करू शकतो, आणि ते परमिशन एक्सचेंज आपल्याला देतं. इक्वल टू हा फ्युचर बाय करण्यासाठी जी हे लागते ना ऍक्सेस, तसंच आपल्याला हा कॉल बाय करण्यासाठी परमिशन देतं मार्केट, म्हणजे एक्सचेंज देतं. आणि मग जर मार्केट खरोखर माझ्या अंदाजाने वर गेलं, तर मला मग हे वाढणाऱ्या प्रीमियम मधला प्रॉफिट कलेक्ट करता येतो. म्हणजे मी काय झालो, बायर झालो. मी मार्केट पडणार असा अंदाज असेल तर मी काय करेन, मी पुट बाय करेन, आणि मग मार्केट पडलं आणि म्हणजे माझा अंदाज बरोबर असेल तर हे वाढणारे पुट सुद्धा मला प्रॉफिट देऊ शकतात. तर हा रोल झाला प्रीमियमच्या बायरचा. ह्याच्या बरोबरीनच एक वर्ग आहे, तो इन्शुरन्स कंपनीसारखं काम करतो. म्हणजे ते काय करतात, हे कॉल आणि पुटचे प्रीमियम विकतात विकतात त्यांना ऑप्शनचे सेलर म्हटलं जातं. जसं इन्शुरन्स कंपनी विकते, तशी ही विकणारी लोक आहेत, किंवा यांना रायटिंग करणं म्हणतात, रायटर असंही ओळखलं जातं. तर हे विकतात मग प्रीमियम, म्हणून यांना सेलर म्हटलं जातं. आणि ही ऑप्शन चेन जो विषय आहे ना आपला, तो ह्या सेलरचा डाटा आहे, जो आपल्याला बऱ्याच गोष्टी क्लू म्हणून सांगू शकतो. म्हणजे बऱ्याच आयडिया येऊ शकतात आपल्याला ह्यांचा डाटा वाचायला आपण शिकलो तर. मग हे म्हणजेच ऑप्शन चेन. आणि हा डाटा कोण देतं आपल्याला, तर एक्सचेंज आपल्याला प्रोव्हाइड करतं त्याच्या साईटवर. आणि मग तो डाटा वाचायला शिकणं म्हणजे बऱ्याच गोष्टींची उत्तरं आपल्याला मिळणं. मग इथं प्रश्न काय आहेत आपले, तर सगळ्यात आधी म्हणजे मी जर बायर म्हणून काम करणार असेल, ओके, तर मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत. हे नेमकं काय आहे, कसं चालतं मार्केट, कॉल आणि पुट आहेत, तर मग प्रीमियम इतके सारखे आहेत. मग मी नेमकं कोणता प्रीमियम घ्यायला पाहिजे, मला मार्केट वाचता येतं समजा, मला अंदाज व्यवस्थित बांधता येतात, तर सगळ्यात पहिला प्रश्न असतो की मग प्रीमियम कसा चूज करायचा, ऍज अ बायर कसा करायचा आणि ऍज अ सेलरही कसा करायचा, की जो प्रीमियम मला मार्केटच्या मूवच्या पर्सेंटेजमध्ये मला प्रॉफिट देत राहील. हा पहिला प्रश्न राहतो. नंतर कळतं की हे प्रीमियम जसे दिवस पुढे जातील किंवा टाइम पुढे जाईल तसे ऍटो डिके होतं. म्हणजे यांना एक, या सगळ्याच प्रीमियमना कीड लागलेली असते, वेळेची कीड, टाइम डिके म्हणतात त्याला. मग असं असेल तर मग ती गोष्ट टाळायची कशी. मग हा टाइम डिके बायरसाठी त्रास देतो. समजा आपण खरीददार आहे प्रीमियमचा, आणि आपण घेतलेला प्रीमियम समजा 100 रुपयाचा प्रीमियम घेतला, आणि मार्केट नॉर्मल रेंजमध्ये आहे, बघू उद्या काय होतंय म्हणून आपण ठेवलं, तर हा प्रीमियम उद्या तुम्हाला 90 झालेलं दिसेल, कदाचित 80 झालेलं दिसेल. मग हे असं होत असेल तर माझ्या खरेदीतच मी नुकसान घेतलं, मार्केट तर आहे तिथंच आहे, 26,600 जवळच निफ्टी आहे, पण माझा प्रीमियम कमी व्हायला लागला. ह्याच गोष्टीला म्हणतात टाइम डिके. आणि मग हा बायर म्हणून टाळायचा कसा, आणि मग जर सेलर म्हणून आपल्याला काम करायचं असेल, म्हणजे ऑप्शन रायटिंग करायचं असेल, तर मग हीच गोष्ट आपल्यासाठी फायद्याची ठरते. मग जसजशी प्रीमियम कमी होतील, जसं आपण गाडीचा इन्शुरन्स केला,
10,000 रुपये भरले आणि वर्षभरात आपला क्लेम नाही गेला तर ते 10,000 हळूहळू त्या वर्षाचा टाइम संपल्यानंतर झिरो होतात, म्हणजेच त्या कंपनीला ॲज अ प्रॉफिट जमा होतात. नेक्स्ट इयरसाठी तुम्हाला नवीन प्रीमियम विकत घ्यायला लागतो. मग हे जे प्रीमियमचं गणित आहे ना, ते मांडलं जातं ह्या कॅल्क्युलेशनमध्ये, म्हणजे ऑप्शनचे ग्रीक्स म्हटलं जातं. मग हे ग्रीक्स काय आहेत हे सोपं करून वाचायला शिकणं हे फार काही रॉकेट सायन्स नाही आहे. हे सहज समजून घेतलं ना तर ही गोष्टच तुम्हाला पुढच्या सगळ्या गोष्टींसाठी मदत करते. मग हा दुसरा विषय असेल आपला, की ऑप्शनचे ग्रीक्स काय. तिसरा विषय असेल की मग हे ऑप्शन सेलरचा डाटा कळतोय, तर मग त्यांचा ओपन इंटरेस्ट कळतोय, म्हणजे ह्या लोकांनी घेतलेले पोझिशन आपल्याला कळत राहतात. मग ह्या पोझिशनचा काही आपल्याला फायदा करून घेता येतो का, किंवा हा ओआय म्हणजे काय हे वाचू शकतो आपण. तिसरी गोष्ट म्हणजे हे सगळंच प्रीमियम वेगवेगळ्या पर्सेंटेजनी चढ उतार करत राहतात. म्हणजे इंडेक्स 100 पॉईंटनी वर गेला तर काही प्रीमियम 80-90 पॉईंटनी वाढतात, तर काही प्रीमियम 40 पॉईंटनी वाढतात, काही 15नी वाढतात, काही 10नी वाढतात, काही 5नी वाढतात. मग हे डिफरन्सिएशन आपल्याला प्रीमियमचा चॉईस चुकल्यामुळं नुकसान देऊ शकतं. तर मग हे आपल्याला का होतं, कसं होतं आणि ते टाळायचं कसं, त्यासाठी आपल्याला हे ग्रीक्स आणि ह्या सगळ्या प्रीमियमचं सिलेक्शन म्हणजे त्यांच्या पोझिशन मदत करतात. शिवाय इम्प्लाइड व्होलॅटिलिटी ही त्या त्या पर्टिक्युलर प्रीमियमची अस्थिरता सांगते. मग हा कसा वाचायचा, आणि मग ओव्हरऑल हा ओवायचा डाटाच आपल्याला जर एक्सचेंज देत राहतंय, म्हणजे त्यांचे सगळे नंबर्सच आपल्यासमोर प्रेझेंट होतात, तर मग मार्केटची दिशा, म्हणजे त्यासाठी आपल्याला एक पीसीआर रेशो म्हणून येतो, पुट कॉलचा टोटल हा जो सेलरचा नंबर आहे त्याचा रेशो, आणि मग तो आपल्याला डिरेक्शन देऊ शकतो मार्केटची. मग हे आपले बेसिक्स आहेत. ही बाराखडी समजली की मग पुढचा प्रवास तुमचा सोपा होऊन जातो. तर ह्या पॉईंटवर आपल्याला आज बोलायचं आहे आणि त्यासाठी आपण जाऊ ऑप्शन चेनकडं. मग एनएससी ऑप्शन चेन म्हटलं तर बऱ्याच जणांना या गोष्टी आता माहिती आहेत, म्हणजे चेन कुठं भेटते काय होते. तर तुम्ही सर्च केला की एनएससी ऑप्शन चेन, की तुम्हाला हा चार्ट ओपन होतो. इथं तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी हे सगळे ऑप्शन आहेत. निफ्टी चे जे ऑप्शन्स आहेत त्यात दोन टाईपच्या कॉन्ट्रॅक्ट्स आहेत. म्हणजे एक आठवड्याची एक्सपायरी आहे, दर मंगळवार टू मंगळवार, पूर्वी गुरुवारी होती ते आता मंगळवारी केलं, आणि महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी एक्सपायरी होणार एक निफ्टीचा पॅरलल ट्रेड चालू राहतो, म्हणजे लॉट साईज ती चालू राहते. आपण आठवड्याच्या निफ्टीमध्ये फार चांगलं काम करू शकतो, ॲज अ बायर पण ॲज अ सेलर पण. तर तोच आपण एक्सपायरी घेतला 24 फेब्रुवारी. आणि मग हा जो डाटा आहे किंवा हा तक्ता आपल्याला वाचायला आला की आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं इझिली मिळत राहतात, की जे कन्फ्युजन राहतं ऑप्शन्समध्ये असताना सुरुवातीला. तर इथं आल्यानंतर तुम्हाला ह्या चार्टमध्ये सेंट्रली स्ट्राईक प्राइस दिसते. डाव्या बाजूला कॉल दिसतात, उजव्या बाजूला पुट. आणि मग इथं त्यांच्या प्राइस आहेत कॉलच्या आणि पुटच्या प्रीमियमच्या. आणि ह्यामध्ये जे नंबर्स आहेत हे आहेत स्ट्राईक प्राइस, म्हणजे निफ्टीच्या वेगवेगळ्या मॉडेलच्या किमती थोडक्यात. म्हणजे याला जर आपण कार समजलं तर समजून घ्यायसाठी. आणि मग थोडं खाली आला तुम्ही या चार्टमध्ये, तर ह्या चार्टमध्ये ह्या प्रीमियममध्ये पण तुम्हाला कलर डिफरन्शिएशन दिसतं. आणि मग हा चार्ट सेंट्रली डिवाइड होतो एका प्राइसनी. मग 25,550, 25,600 ही हा नंबर तिथं आहे, म्हणजे ही करंट मार्केट प्राइस आहे निफ्टीची. ही लाईव्ह मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला त्याची जी प्राइस सुरू झाली ना तर ती तुम्हाला ह्या चार्टच्या सेंटरला दिसेल. आणि मग इकडं कॉलच्या किमती आहेत. आता यातल्या कुठलीही किंमत आपण पकडली, समजा ही 82 रुपये पकडली, तर निफ्टीची लॉट साईज 65 असल्यामुळे गुणिले 65 केलं तर लागणारा जी अमाऊंट आहे ती तुमच्याकडे ऍक्च्युली पाहिजे हा प्रीमियम खरेदी करायसाठी. मग हे सगळेच कॉलचे प्रीमियम आहेत. आज मार्केट उघडल्यापासून कंटिन्युअसली 200-250 पॉईंट वरतीच बंद झालं, 650 कडे, 400 कडे. मग हा अंदाज जर आपल्याला असेल, समजा सोमवारी असं मार्केट आहे असं समजा, आणि आपण त्यातला एखादा प्रीमियम खरेदी करायचा ठरवलाय, तर मी समजा हा प्रीमियम घेतला मॅड पैसे देऊन 25,500च्या 550 या स्ट्राईक प्राइसचा, 134 रुपये 95 पैशाचा, म्हणजे ह्याला गुणिले 65 होईल. आणि साधारण तेर संग 78, 7,500-8,000 रुपये ह्यासाठी आपल्याला असायला लागतील अकाउंटवर. आणि आजच्या सारखाच माझा अंदाज होता की निफ्टी 200 पॉईंट वरती क्लोज होईल. मग 200 पॉईंट निफ्टीचा इंडेक्स वाढणार आहे, याचा अर्थ हे सगळेच प्रीमियम वाढणार आहेत. पण त्यांचं वाढायचं पर्सेंटेज त्यांच्या ठिकाणानुसार वेगवेगळं राहील. आणि मग ही गोष्ट गोंधळात टाकणारी राहते. मग
काय करायचं तर करंट मार्केट प्राइस जी चालू लाईव्ह प्राइस असते ना त्याचा जो प्रीमियम असेल कॉल किंवा पुट, तर त्याला या ठिकाणावरून नावही आहे, त्याला म्हटलं जातं ऍट द मनी प्रीमियम. मग कॉल असेल किंवा पुट असेल, या दोन ठिकाणच्या प्रीमियमना एटीएम म्हणलं जातं. समजा मी हा खरेदी केला आणि मार्केट माझ्या अपेक्षेप्रमाणे 200 पॉईंट वरती वर्क झालं, 11:30 वाजेपर्यंत ती लेवल दिली होती, तर हा प्रीमियम साधारण 50% वाढेल. आता ही गोष्ट महत्वाची आहे की आपल्या प्रीमियमचं ठिकाण चेंज झालं की मिळणारं रिवॉर्ड चेंज होतं. मग हा 50% वाढेल म्हणजे काय होईल, निफ्टी 200 पॉईंट वर गेली तर हा प्रीमियम 50% वाढेल. आणि हा ग्रोथ रेट ठरलेला आहे, नियमानुसार चालतं. 50, 49 किंवा 51 होऊ शकतं काही कंडिशनमध्ये, म्हणजे ऍव्हरेज याचा दर झाला 50%चा. तसंच निफ्टी पडणार आहे असा माझा अंदाज असेल उद्या, 200 पॉईंट खाली पडेल, तर मग हे सगळेच प्रीमियम वाढतील पुढचे ऍज अ बायर काम करताना. मग मी हा 103 रुपयाचा प्रीमियम खरेदी केला असेल तर निफ्टी 200 पॉईंट पडल्यानंतर हा प्रीमियम ही 50%च्या आसपास ग्रोथ रेट देईल. म्हणजे प्रीमियम सिलेक्शन माझं करतानाच मला माहिती राहतं की हा प्रीमियम किती पर्सेंटेजने चालणार आहे पुढे जाऊन. मग हे ऍट द मनीचे प्रीमियम आहेत ना, हे 50%नी चालतात. सेम टाइम समजा आपल्यापैकी एखाद्याने हा थोडासा महाग वाटणारा प्रीमियम घेतला, 280-300 रुपयाचा, 17-18 हजार रुपयाच्यासाठी लागतील, आणि त्याचाही अंदाज 200 पॉईंट निफ्टीवर जाणारा होता सकाळी, तर हा प्रीमियम त्याला 90% किंवा कदाचित 99.99% ग्रोथ रेट देऊ शकतं. म्हणजे 200 पॉईंट निफ्टीवर गेल्यानंतर कदाचित ह्याच्या अकाउंटला 199 पॉईंटची भर पडू शकते. म्हणजे जे काम फ्युचर बाय करून करतात ट्रेडर, 1.25 लाख त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून, तो सेम रिझल्ट हा इथं 15-16 हजार रुपयात मिळू शकतो. कधी? जर त्यानं राईट टाइम राईट ठिकाणी हा प्रीमियम खरेदी केला असेल तर. समजा एखाद्याने पैसे कमी आहेत किंवा इथला एक 15 हजारचा घेण्यापेक्षा हजारचे 15 घेतलेले बरं, असंही गोष्टी इथं करणारी लोक आहेत. आणि समजा ह्या सेगमेंट मधला 15-20-30 रुपयाचा दिसतोय तो प्रीमियम घेतला असेल, साधारण 1700-1800 रुपयाने येतो, तर हा प्रीमियम कदाचित 10% किंवा 5%नीच वाढ होईल. मार्केटने तर ह्या तिन्ही लोकांना सेम मूव दाखवली इंडेक्स, पण हा प्रीमियम लेस चालला, हा 50%नी चालला, आणि हा फार चांगला चालला. तर हा फरक राहतो ह्या प्रीमियमच्या सिलेक्शनमध्ये. म्हणजे प्रीमियम सिलेक्शन ऍज अ बायर आपल्याला करायचं आहे तर चांगला ग्रोथ रेट असलेला प्रीमियम आपल्याकडे असायला पाहिजे. आणि त्यानंतर मग मार्केटचा स्टडी आला तुमचा. मग ग्रोथ रेट चांगला असेल तर तो कुठला असतो, तर हे सगळे डार्क पॅच मधले दिसतात ना हे प्रीमियम, आणि ह्या सगळ्या ग्रुपला नाव आहे, यांना म्हटलं जातं आयटीएम. जसं या करंट मार्केट प्राइसला एटीएम म्हणतात, तसं याला इन द मनी प्रीमियम्स म्हटलं जातं. मग फार महागातले पण आहेत वरती बघा, हजार रुपयाचे, मग ते फास्ट चालतात का? तर तसं काही नाही. इथं मॅक्झिमम लिमिट जे आहे ना ते 99.99, आणि ते प्रीमियम तुम्हाला ह्या ऍट द मनी पासून आसपासच्या एरियात, म्हणजे साधारण तिसरा, पाचवा, आठवा या ग्रुपमध्येच हे चांगल्या वाढ असलेले प्रीमियम बायर म्हणून काम करताना मिळू शकतो. सेम वेनी हा जर एटीएम आहे, मार्केट पडत असताना पुढचे सगळेच प्रीमियम वाढतील, पण ह्या एरियात ह्या ग्रुपमधला प्रीमियम जर तुम्ही सिलेक्ट केला, ज्याला आपण इन द मनी म्हणतो, वाढलेल्या स्ट्राईक प्राइसचे सगळे पुढचे प्रीमियम इन द मनी असतात, आणि कमी झालेल्या स्ट्राईक प्राइसचे म्हणजे करंट मार्केट प्राइस पेक्षा सगळे प्रीमियम आयटीएम म्हणून ओळखले जातात ऑप्शन्समध्ये. मग इन द मनीमध्ये जसं तुमचं प्रीमियमचं सिलेक्शन असेल तर तुम्हाला ग्रोथ रेट चांगला मिळतो. आणि ही गोष्ट ऑप्शन बायरला माहिती असायला पाहिजे. मग हा जो राहिलेला पॅच आहे, हा व्हाईट पॅच मधला, जो करंट मार्केट प्राइस पेक्षा वाढलेल्या प्राइसचे कॉल्स आणि कमी झालेल्या प्राइसचे पुट, यांना ओटीएम म्हटलं जातं, आउट द मनी प्रीमियम. आता ही गोष्ट लक्षात आली की मग बरंचसं पिक्चर आपल्याकडे क्लिअर व्हायला चालू होतं की ओटीएम मध्ये ऍज अ बायर मी काम करत असेल तर कदाचित मला ग्रोथ रेट कमी मिळतो. हा पहिला त्याचा ड्रॉबॅक आहे, किंवा पहिला प्रॉब्लेम तो आहे की ओटीएम मध्ये काम करताना ग्रोथ रेट कमी मिळतो. मग तो जसं डीप ओटीएम मध्ये जाल तुम्ही पुढच्या बाबतीत किंवा कॉलच्या बाबतीत, तसा तसा तो ग्रोथ रेट कमी कमी होत जातो. कदाचित आत्ताच इथले काही प्रीमियम झिरोही झालेले असतात. एक्सपायरी पर्यंत ऍट द मनीचा कॉल किंवा पुट एक शून्य होतोच, हे लक्षात घ्या. म्हणजे अशा गणितात हे सगळे बसवलेले आहेत. मग ओटीएम मध्ये बायर म्हणून काम करत असाल तुम्ही, तर मग तुम्ही
फार मोठी रिस्क घेत आहे मार्केटच्या प्रीमियमच्या सिलेक्शनमध्ये, मग कॉल असेल किंवा पुट असेल, फार कमी वेळेला म्हणजे अचानक होणाऱ्या ज्या मुवमेंट असतात किंवा 150-200 पॉईंटनी मार्केट गॅप अप झालं, गॅप डाऊन झालं आणि लकीली तुम्ही त्या बाजूला असाल, मार्केट 200 पॉईंट अप झालं आणि तुम्ही इथले कुठले तरी प्रीमियम घेतलेत, तर हेही प्रीमियम तुम्हाला त्या त्या वेळेला अशा अचानक होणाऱ्या मूव्ह मध्ये चांगल्या पर्सेंटेजने वाढलेले दिसतात आपल्याला. पण कम्पॅरेटिव्ह त्याही वेळेला जर तुमचा अंदाज असेल की मार्केट 200 पॉईंट वरच उघडणार आहे, तर मग ऍट द मनीवाला तुम्हाला 200 पॉईंट वर उघडल्यावर 100-125 पॉईंटचा रिझल्ट देऊ शकतो आणि इन द मनीमधला 200ला 200 पॉईंट तुम्हाला देऊ शकतो, साधारण 199 पॉईंट. मग हा फरक राहतो प्रीमियमच्या सिलेक्शनमध्ये. आता दुसरा विषय असा आहे की ह्या प्रीमियमच्या ज्या व्हॅल्यू आहेत ना, ह्या व्हॅल्यूमध्ये दोन प्रकारच्या प्राइस इन असतात. एक त्यांचं त्यांचं अंतर्भूत मूल्य ज्याला इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणतो, आणि एक वेळेने ठरवलेला ज्याला टाइम व्हॅल्यू म्हटली जाते. मग हे ओटीएमचे जेवढे काही प्रीमियम आहेत ना, ह्यांना फक्त आणि फक्त टाइम व्हॅल्यू शिल्लक राहिलेली असते आणि ही टाइम व्हॅल्यू झिरो होतेच होते एक्सपायरीकडे जाताना. शिवाय ह्याही प्रीमियम नसते पण त्याचं पर्सेंटेज कमी असतं. मग प्रत्येक वेळी कॉल आणि पुटमध्ये स्ट्राईक प्राइस वजा इंडेक्सची प्राइस म्हणजे करंट मार्केट प्राइस आणि मग त्याचे टाइम व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करता येतात. आता त्या गोंधळात जाऊ नका. बायर म्हणून तुम्हाला काम करायचं असेल तर इन द मनीमध्ये सिलेक्शन राहायला पाहिजे. आता हे ओटीएम मधले प्रीमियम डिके तर होत आहेत, मग हेही होतात, तर पर्सेंटेज जास्त कुठं असतं तर ओटीएम. हा टाइम डिके आहे ना, तो ओटीएम मध्ये जास्त इम्पॅक्टफुल राहतो. आणि मग ज्या ज्यावेळी मार्केट बंद राहतं त्या त्यावेळी ह्याचा ठरलेला जो टाइम डिके आहे तो तर त्रास देतोच देतो. शिवाय लाईव्ह मार्केटमध्ये जर प्राइस कुठंच जात नसतील इंडेक्सच्या, म्हणजेच मार्केट आपण म्हणतो साईडवेज आहे, अशा वेळी सुद्धा ह्या प्रीमियम मध्ये जर तुमची खरेदी असेल, ओटीएम मधल्या कॉल असेल किंवा पुट असेल काही, तर हे प्रीमियम तुम्हाला डिके होताना दिसतात. म्हणजे खरेदी प्राइस मध्ये आपोआपच नुकसान, प्राइस तर आहे तिथं पण नुकसान होताना दिसतं. आणि ही गोष्ट एक्सपायरीच्या डेजमध्ये फार इंटेन्सिटीनं जाणवायला चालू होते. एक्सपायरी डेज असेल आणि मार्केट जर असं रेंजमध्ये राहत असेल म्हणजे इंडेक्स प्राइस मूव्ह करत नसतील, तर हे प्रीमियम पटापट डिके होतात. आणि ह्या टाइम डिकेतून वाचायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपलं प्रीमियम सिलेक्शन चांगलं पाहिजे ऍज अ बायर काम करताना. टाइम डिके फायद्याचा कुणाला आहे? सेलरसाठी. सेलरसाठी तो ऑटोमॅटिक होणारा प्रॉफिट आहे. आणि म्हणून हे सगळे सेलर्स ओटीएम मध्ये मॅक्झिमम पोझिशन बनवतात. आणि ह्यांची काम करायची पद्धत कशी असते तर विकण्यासाठी, ऑप्शनचा प्रीमियम विकण्यासाठी फ्युचरला जितकं भांडवल लागतं ना तितकंच लागतं. म्हणजे यांच्याकडे पैसा आहे आणि शिवाय त्यांना हेही माहिती आहे की इथले ह्या ग्रुपमधले प्रीमियम आपोआप संपतात, आपोआप झिरो होतात, म्हणजे त्यांना तिथं प्रॉफिट मिळायचे चान्सेस वाढतात. आणि शिवाय ही लोक हेज करतात, म्हणजे कॉल पणचे पण प्रीमियम विकतात आणि पुढचे पण प्रीमियम विकतात, म्हणजे हे दोन्ही दगडावर हात ठेवतात. आणि मग दोन्ही बाजूचे प्रीमियम कमीच होणार आहेत, तर मग कुठल्या ना कुठल्या बाजूला त्यांना प्रॉफिट होणं ऑटोमॅटिकली साध्य होतं. किंवा थोड्या डिटेलमध्ये अभ्यासात गेले तर मग ते काय करतात, ह्यांच्या स्ट्रॅटर्जी बनवले, जसं स्ट्रॅडल, स्ट्रँगल, बटरफ्लाय, आयर्न कॉर्डर. म्हणजे याच्यात काय होतं की मी समजा ओटीएम मधला कॉल विकलाय तर मी त्याच्या बरोबर ओटीएम मधला पुट विकलाय, त्याला बॅलन्स करण्यासाठी मी इन द मनीमध्ये किंवा इकडं अशा पोझिशन घेतल्यात. मग या क्रॉस पोझिशन घेऊन मी फक्त वाट बघत बसायची, ती तेवढी मोठी इन्व्हेस्टमेंट पण करोडोत काम करणारे लोक आहेत, त्यांचा इंटरेस्ट फार मोठा नसतो, त्यांना फक्त बँक दराच्या म्हणजे व्याजानं ठेवण्यापेक्षा बरे. मग तसे हे जरी प्रीमियम 15-20 रुपयाचे जरी मिळाले डीके होऊन पर लॉट प्रॉफिट, तरी तो त्यांना ऍक्सेप्ट असतो, कारण त्यांची लॉट साईज जास्त राहते. आणि शिवाय ते मार्केटच्या रेंजच्या बाहेर जास्त पोझिशन ठेवतात, म्हणजे जिथं 8-10 दिवसात मार्केटची शक्यताच नाही, 500, 800, 1000 पॉईंट, ते प्रीमियम त्यांना प्रॉफिट देऊन जातात. पण जर इथं हुशारीने काम केलं ऍज अ बायर तर तुम्हाला अनलिमिटेड प्रॉफिटकडे जाता येतं, कारण ह्या प्रीमियमची वाढ आहे ना ती कितीही होऊ शकते, पण घट मात्र या प्रीमियमच्या प्राइस इतकीच होते. म्हणजे ऑप्शन सेलर म्हणून काम करताना लास्ट प्रॉफिट तुम्हाला एवढाच आहे, जेवढा प्रीमियम आहे तेवढाच, पण इन्व्हेस्टमेंट 1.25 लाखाच्या करीब पर लॉटसाठी. आणि ऑप्शन बायरला अनलिमिटेड प्रॉफिट, म्हणजे निफ्टी समजा 500-1000 पॉईंट त्या एक्सपायरीमध्ये वर गेली तर 1000 पॉईंटच्या पर्सेंटेजमध्ये हे सगळे प्रीमियम वाढणारा प्रॉफिट तो मिळवू शकतो. हा प्लस पॉइंट आहे ऑप्शन बायरसाठी. मग हे जे सेलर्स
पोझिशन घेतात, तर त्यांचा डाटा हे एक्सचेंज इथंही एक्सपोज करत राहतेच. तर हा जो ओवायचा कॉलम आहे शेवटचा, इथं जे नंबर दिसत आहेत तुम्हाला, हे नंबरचा गुणिले 1,00,000 असं ज्यावेळी तुम्ही याला कॅल्क्युलेट करता, म्हणजे आपल्याला आता मोजायचं असेल तर समजा हा नंबर घेऊ, 1,26,018. 25,600चे कॉलचे प्रीमियम इतक्या लाख लोकांनी विकले. 1,26,018 लाख लोकांनी ऑलरेडी पोझिशन बनवले. का बनवले? तर ह्याचा हा जो काही प्रीमियम होता सकाळी ₹130, तो त्यांना ऍज अ प्रॉफिट म्हणून मिळू शकतो. त्यांचा अंदाज होता की 25,600च्या वर मार्केट जाणारच नाही, म्हणून त्यांनी इथं ते धाडस केलं होतं मोठा प्रीमियम, म्हणजे साधारण ₹6,000 त्यांना मिळत. आता काय व्हायला लागलंय की मार्केट हळूहळू आज बुलिश मोडमध्ये बंद झालंय आणि मग त्यातल्या काही पोझिशन काढून घ्यायला लागले ते नुकसानीच्या भीतीने. नुकसान अनलिमिटेड होऊ शकतं, म्हणजे पर लॉट प्रॉफिट लिमिटेड आहे आणि नुकसान मात्र 1,25,000 जाऊ शकतं जर ते तसेच राहिले डिरेक्शनच्या अगेन्स्ट. तर मग इथं जो नंबर दिसतोय चेंज इन ओआय, त्यामध्ये तुम्हाला मायनस दिसतात 49,353 लाख पोझिशन. एवढ्या पोझिशन त्यांनी काढून घेतलेत, जो काही झालाय तो लॉस सहन करून. का घेतलेत? तर आता त्यांना दिसायला लागले की मार्केट कंटिन्युअसली बुलिश मोडमध्येच राहायचं किंवा उद्या सोमवारी मार्केट वर उघडायची शक्यता आहे आणि त्या भीतीने ते काढायला लागले. म्हणजेच ओआय मध्ये तुम्हाला ज्या ऑलरेडी पोझिशन घेतलेल्या आहेत त्याचे नंबर दिसतात आणि चेंज इन ओआय मध्ये इथं प्लस मायनस काय होते ते नंबर्स तुम्हाला चेंज इन ओआय मध्ये दिसतात. सेम पुढच्या बाबतीतही तसंच आहे. ओआय मध्ये जे नंबर आहेत हे सगळे पुटचे सेलर आहेत. आता कॉलचे सेलर काय असतात? मार्केटसाठी बेरिश, म्हणजे आता इथं काय यांनी पोझिशन घेतली, 25,600च्या वर जाणार नाही असं वाटलं म्हणून त्यांनी त्या पोझिशन बनवल्या. म्हणजे हे कॉलचे सेलर मार्केटसाठी बेरिश प्रेशर क्रिएट करतात आणि या उलट पुटचे जे सेलर आहेत ते मार्केटसाठी बुलिश प्रेशर करतात. म्हणजे पुटमध्ये आता तुम्हाला इथे दिसतंय 25,500 जवळ 1,53,673 लाख पोझिशन आहेत. म्हणजे एवढ्या लाख पोझिशन यांनी इथं क्रिएट केलेत, म्हणजे 25,500च्या खाली मार्केट राहणार नाही असा एवढ्या लोकांचा अंदाज आहे. 25,300 कडे जाणार नाही असा त्यांचा अंदाज आहे. 25,600च्या वर राहील असं 1,08,366 लाख लोकांचा अंदाज आहे. म्हणजे ह्यांनी इथं पैसे इन्व्हेस्ट कशासाठी केलेत की मार्केट इथून वरच राहील. म्हणजे ऑटोमॅटिकली पुढचे सेलर मार्केटसाठी बुलिश प्रेशर क्रिएट करतात आणि मग आपण बायर म्हणून असो किंवा सेलर म्हणून, तर आपल्याला एक मार्केटची रेंज समजायला चालू होते. मग इथले जे मॅक्झिमम नंबर आहेत ना, ते जर तुम्ही चेक केले, ज्याला म्हणतात मॅक्झिमम ओआय. आता इथं आपल्याला दिसतोय की 25,900चा 1,32,948 लाख. हा एक नंबर मोठा आहे, 1,41,954 लाख, 25,700. आणि हा करंटचा 25,600 जवळचा, तो आहे 1,26,018. तर हे तीन वरती जाणारे जातानाचे काय अडथळे आहेत, म्हणजे ज्याला इथल्या भाषेत रेजिस्टन्स म्हणलं जातं. मार्केट वर जाणार म्हणजे निफ्टीला वर जाताना इथं इथं ट्रॅफिक जॅम आहे आणि सेम वेनी जर ह्यांच्या प्रेशरनी मार्केट खाली आलं तर सपोर्ट चेक करता येतो आपल्याला इकडे जाऊन. मग पुटची ताकद कुठं आहे? तर 25,500ला आहे स्ट्रॉंग. त्यानंतर मग आपल्याला खाली इथं फार तळात दिसते म्हणजे 25,000 जवळ. मग हे दोन काय आहेत त्याच्या सपोर्ट लेवल आहेत. 25,000 ही सपोर्ट लेवल आहे आणि त्यानंतर मध्येच आहे तो एक नंबर आहे 25,500. मग 25,500 जर ब्रेक झाला तर मार्केट डिरेक्टली इकडं जाऊ शकतं असा आपण अंदाज बांधू शकतो, असे जर सिच्युएशन राहिली तर. आणि वर जायचं असेल तर हे तिन्ही ब्रॅकेट तोडून, म्हणजे हा ट्रॅफिक ज्यात तोडून वर जायला पाहिजे. मग त्यासाठी फूड सेलरची ताकद लागायला पाहिजे. शिवाय या मार्केटला वर खाली ह्या ज्या सगळ्या मुवमेंट होतात, आपण आता इथं मध्ये आहे 25,500च्या 550 जवळ आहे असं समजून चाल. तर याला वर जायसाठी ताकद लागेल, ती फक्त पुढचे सेलरची लागणार आहे का? तर नाही. एक काळ होता की हे त्यांच्यामुळेच चालायचं, म्हणजे थोडक्यात सेलर्सचा ताकद किंवा त्यांची कॅल्क्युलेशन ना मार्केटमध्ये इम्पॅक्ट करत होती. आणि आता 2022 नंतरचा म्हणजे पॅनाडेमिक नंतरचा तुम्ही जर नंबर बघितला, चेंज इन नंबर, तर साधारण 1,25,00,000 अकाउंट फक्त होती 4 वर्षा पाठीमागं डीमॅट अकाउंट. त्यामधले इन्व्हेस्टर वेगळे, ट्रेडर वेगळे आणि मग ऑप्शनमध्ये काम करणारे वेगळे. आणि त्यावेळी मग हा जो सेलिंगचा प्रकार होता ना तो होता जोमाने चालू. आज तर तो नंबर बघितला तर 15 कोट प्लस झाला अकाउंटचा. मग हे एक्स्ट्रा आलेले 13-14 कोट आहेत ना, हे कोण आहेत? रिटेलर म्हणून मार्केटमध्ये इन झाले. त्यांना ना इन्व्हेस्टर म्हणून काम करण्यात इंटरेस्ट आहे, ना मोठ्या रकमा घेऊन फ्युचर्स किंवा इथं भांडवल तयार करायचे. तर हे रिटेलर काय करतात?
मार्केटच्या डिरेक्शनने काम करतात. मग ऑप्शन्समध्ये सुद्धा काम करू शकतात, फ्युचर्समध्ये काम करू शकतात किंवा स्टॉक्समध्ये कुठेतरी खरेदी विक्री करू शकतात. ह्यांना डेली गरज आहे पैशाची, जसं तुम्हा आम्हाला आहे. मग दररोजचे मला ज्याच्या त्याच्या भांडवलाप्रमाणे त्याची अपेक्षा ठरली की मला इतके मिळाले तर बस झाले. इथेही दररोज लाखाच्या पटीत कमवणारी लोक आहेत. मग कमी पैसे आणि जास्त प्रॉफिटच्या आमिषानं ऑप्शन्सच्या प्रीमियम मध्ये खरेदी करणाऱ्यांची संख्या पण ताकदीन आहे. मग मार्केटला जर वर न्यायचं आहे म्हणजे इंडेक्सला, हा निफ्टीचा इंडेक्स आहे, हा आता 25,550 कडे आहे. याला जर 26,000 कडे न्यायचं असेल तर इथं ताकद लागायला पाहिजे पुढच्या सेलरची, जे बुलिश प्रेशर लावतात, प्लस सीईचे बायर ऑप्शनचे जे रिटेलर आहेत म्हणजे कॉल बायरची ताकद वाढायला पाहिजे. शिवाय इन्व्हेस्टर सगळ्यात मोठा, मग इन्व्हेस्टरमध्ये एफ आय आहेत, फॉरेन इन्व्हेस्टर, डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंटमध्ये म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, इन्स्टिट्यूशनल, सगळे इन्व्हेस्टमेंट इथे या मार्केटला होतात. म्हणजे इंडेक्समध्ये ज्या 25 कंपनी आहेत निफ्टीच्या, मग त्यात एचडीएफसी आले, आयसीआयसीआय, एसबीआय, रिलायन्स आहे, टीसीएस आहे, इन्फोसिस आहे. तर ह्या इन्ग्रेडियंटमध्ये म्हणजे ह्या कॉम्पोनंट्समध्ये जर खरेदी वाढली, मग तो इन्व्हेस्टर असो, कॉलचा बायर असो किंवा पुढचा सेलर असो, किंवा मग ट्रेडर म्हणून काम करणारी लोक आहेत, मग ते फ्युचर्समध्ये काम करत असतील तर निफ्टीच्या फ्युचरचा बायर बुलिश प्रेशर लावेल, निफ्टीच्या फ्युचरचा सेलर बेरिश प्रेशर लावेल. मग ओव्हरऑल ह्या सगळ्यांचा इम्पॅक्ट जर तुम्हाला वाचता आला, म्हणजेच डिरेक्शन, तर मग तुम्हाला मार्केटचा अंदाज येऊ शकतो. मग तुम्ही सेलर म्हणून काम करायचं की बायर, ते आपल्या बजेटवर ठरलं. मग ही लोक मार्केटला वर नेऊ शकतात. ह्या इन्व्हेस्टरचं बुकिंग यायला लागलं, जसं काल झालं, धडाधड मार्केट 300-350-400 पॉईंटनी खाली आलं. कशासाठी आलं तर इन्व्हेस्टमेंट काढून घेतलं इंडियन मार्केटमध्ये. मग हे काय करतात तर त्यांचा अभ्यास, जगातल्या सगळ्याच मार्केटला इन्व्हेस्ट करत असतात एफआयडी. पुन्हा स्वस्त झाल्यानंतर आज खरेदी दिसते, मग खरेदी झाली तर मार्केट वर जातं, विक्री झाली की खाली येतं. मग ह्या सगळ्यांचा अभ्यास तुम्ही ज्यावेळी करायला सुरू करता त्यावेळी तुम्हाला ह्या मार्केटचे अंदाज यायला चालू होतात. आणि मग हा जो ओआय डाटा आहे, जो रेजिस्टन्स दाखवतो किंवा जो सपोर्ट दाखवतो, त्याची गाईडलाईन म्हणून तुम्ही वापर करू शकता. म्हणजे सिग्नलचा, की हा कमी होईल, जास्त वर हा ही ब्रेक होईल, काही इथून रिव्हर्सल होईल, किंवा त्या सपोर्ट लेवलनी मार्केट परत रिकव्हर मध्ये जाईल की पुन्हा करेक्शनच येणार आहे. ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला तिकडे मिळतात. त्या सगळ्या मेजॉरिटीचा डाटा तुम्ही चेक करायला लागला तर, आणि तो डाटा फक्त आणि फक्त ग्राफवर चेक करता येतो आपल्याला, म्हणजे टेक्निकली. मग टेक्निकल अनालिसिस जो प्रकार आहे, आता सगळ्यांच्या ओळखीचा हा विषय झालेला आहे, कारण फोनपर्यंत ह्या गोष्टी आल्यात आपल्याकडे. तिथं ग्राफचा स्टडी राहतो, तिथं दोन ऍक्सिस जे आपण शाळेपासून शिकलोय तो एक्स आणि वाय ऍक्सिस राहतो. व्हर्टिकल ऍक्सिसवर रेट चालतात आणि या हॉरिझॉन्टल ऍक्सिसवर काय चालतात, टाइम चालतो. आणि मग हा निफ्टीचा आहे असं समजू आपण, हे 200-300 असे त्याचे दर आहेत असं समजू. सकाळी मार्केट सुरू होतं, बाहेर आले की वर जातं, सेलर आले की खाली जातं. पुन्हा बाहेरची खरेदी वाढली तर वर जातं, सेलर आले की खाली जातं. मग हे हे जे होतं हे सगळं त्या येण्या जाणाऱ्या लोकांचे, आणि करोडो अब्जावधी लोक आहेत. कोण कुठला आहे आपल्याला माहिती नाही, पण इथं चार्ट ह्या अनालिसिस मध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होऊ शकतात. आणि मग जो ओआय डाटा आहे, ज्यामध्ये तुम्हाला आपण बघितलं की ओ आय मॅक्झिमम कुठं आहे, रेजिस्टन्स आहे, सपोर्ट आहेत, मग त्या गोष्टी तुम्हाला तुटताना दिसतील. कारण हे जे इनविजिबल ट्रेडरचं ताकद आहे ना, ती तुम्हाला हे सगळे नंबर्स तोडताना दिसेल. मग हे सगळे पळून जातात सेलर. हा फक्त एक वर्ग आहे ऑप्शन्समध्ये काम करणार आहे, की त्यांच्या पोझिशन तुम्हाला इथं वाचायला येतात. मग हे एकटेच या मार्केटचे मालक आहेत तर त्याचं उत्तर नाही असं आहे. आणि त्यामुळं हे सगळं जरी क्लिअर झालं आपल्याला, तरी आपला गोंधळ उडू शकतो ऍक्च्युअल ट्रेडिंगच्या डेस्कवर किंवा खरोखर काम करताना. मग हे होऊ नये वाटत असेल तर आपल्याला तिकडे जायला पाहिजे. पण ह्या गोष्टी मग माहिती नसल्या तर चालतात का, तर तसंही नाही आहे. हेही तुम्हाला माहिती असायला पाहिजे. वापरायचं न वापरायचं तो नंतरचा विषय झाला, पण ह्या गोष्टी माहिती असतील आणि त्याला जर जोड तुमच्या अनालिसिसची लागत असेल तर तुमचं अनालिसिस आहे ना ते 100%कडे जायला मदत होते. आणि मग ह्यातले राहिलेले काही पॉइंट्स आपले, की मग सेलर्सचे ही जर, हा डाटा सेलर्सचा आहे,
तर मग सेलर्सनी काय ठरवलंय मार्केटला, वर न्यायचं ठरवलंय की खाली न्यायचं. मग त्याच्यात बिल्ट झालेलं जे प्रेशर आहे ना ते आपल्याला ह्या नंबर्सनी कळतं. म्हणजे याला म्हटलं जातं पुट कॉलचा रेशो. मग इथं काय केलं जातं तर सिंपल गणित आहे. टोटल ओ आय इन पी म्हणजे पुटचा टोटल नंबर हा, तो किती आहे आता 27,76,788 भागिले हा टोटल ओ आय इन सी म्हणजे हा नंबर. आणि हे लाईव्ह देणारे पण आता फ्री मध्ये तुम्हाला ऍप आहेत. त्याच्यासाठी काय आपल्याला कुठं हे गणित करत बसायची गरज नाही. हा डाटा जो एक्सचेंज देतं हा 5-7 मिनिटांनी लेट होतो, म्हणून लाईव्ह मिळत नाहीत आपल्याला, अचानक चेंज झालेले नंबर दिसतात. लाईव्ह ह्याचे नंबर्स मिळणारे बरेचसे साईट आहेत, बरेचसे ऍप आहेत. मार्केट पल्स सारखं साधं मोबाईल ऍप आहे जे फ्रीमध्ये अवेलेबल होतं, तिथेही तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळतात. आणि मग याचं उत्तर ना तुम्हाला, मी तुम्हाला एक चार्ट देतो, तिथं गेलं की मग ह्यांच्यामध्ये आता इथं नंबर तर हा जास्त आहे, सीईचे सेलर जास्त आहेत, पुढचे कमी आहेत, तरीही तुम्हाला त्याची ताकद आजमावता येते की असं असं होऊ शकतो आपण नेक्स्ट मूव्ह त्याची. आणि त्यामुळं हा पुट कॉलचा रेशो आपल्याला डिरेक्शन सांगतो असं म्हटलं जातं. याशिवाय हे सगळे जे प्रीमियम आहेत आपण सिलेक्ट करणारे घेणारे, तर ह्यांची हालचाल किती पर्सेंटेज होऊ शकते ही गोष्ट एक्सचेंज आपल्याला प्रोव्हाइड करत राहतं. ते ह्या चार्टमध्ये आयव्ही इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी. मग ही प्रत्येक प्रीमियमच्या ठिकाणानुसार बदललेले असते, आयटीएम, ओटीएम आणि इन द मनीचे. मग ओव्हरऑल आपण या इन द मनी मधला हा जो ग्रुप आहे, ऍज अ बायर तुम्ही काम करत असाल आणि हा जर आता हा क्लोजिंगचा नंबर आहे, हा जर 20+ दिसत असेल तर त्या दिवशी तुम्हाला सकाळीच कळते की मार्केट चांगल्या मोडमध्ये राहील. म्हणजे हे सगळेच प्रीमियम वर जातील किंवा खाली जातील तो नंतर जातात, पण मुवमेंट राहील. मार्केट साईडवेज होणार नाही, जेणेकरून हे प्रीमियम डिके जो टाइम डिके आहे त्याचा त्रास आपल्याला बायर म्हणून होणार नाही. किंवा हा आयव्ही मग 20 पेक्षा खाली असेल, मायनस असेल, तर ऍज अ सेलर म्हणून आपल्याला अंदाज येतो की आपण आता आज निवांत राहू शकतो, की मार्केटमध्ये कमी व्हॉलॅटिलिटी आहे, म्हणजे मुवमेंट कमी आहे आणि त्यामुळे प्रीमियमचा डिके आपल्याला मिळू शकतो. तर हे नंबर्स तुम्हाला इथे मिळतात, पण फक्त हे एकाच ग्रुपचे नंबर्स आहेत, त्यामुळं हे तुम्हाला नेहमी गोंधळात टाकताना दिसतील. मग ह्याच्यासाठी हे जे आपण सगळं बघितलं तर ते थोडंसं, जे नवीन मेंबर्स असेल त्यांना थोडंसं रिपीट करतो की त्याची काही स्क्रीनशॉट घ्यायचे असतील तुम्हाला तर, आणि मग आपण पुढे जाऊ. तर हे सेगमेंटचे नंबर सुरुवातीच्या काळात आहे, नंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली कळायला चालू होतं नंबर बघितल्यावरच की कुठला प्रीमियम इन द मनी आणि कुठला आउट द मनी. जी करंट मार्केट प्राइस असेल त्याची कुठलीही प्रीमियम कॉल पुढचे ऍट द मनी असतात. कमी झालेल्या स्ट्राईक प्राइसचे सगळे प्रीमियम कॉलचे इन द मनी असतील आणि वाढलेल्या स्ट्राईक प्राइसचे सगळे इन द मनी पुट असतील. सिलेक्शन कुठलं करायचं नवीन असताना डेलिबरेटली आपल्याला करायला लागतं. ऍज अ बाहेर काम करणार आहात तर तुम्हाला चांगला ग्रोथ रेट असलेला प्रीमियम पाहिजे आणि मग तो तुम्हाला इन द मनीच्या ह्या ग्रुपमध्ये म्हणजे निफ्टीमध्ये साधारण करंट मार्केट प्राइस पासून चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा या ग्रुपमध्ये तुम्हाला चांगला ग्रोथ रेट मिळतो. तसंच पुटसाठी पण आहे. आता हा जो ग्रोथ रेट आणि टाइम डिके बद्दल मी बोललोय तर त्याचंच गणित म्हणजे ग्रीक्स. आता ते मुद्दा म्हणून मी फार कॉम्प्लिकेटेड होऊ नये म्हणून सांगितलं नाही, सोप्या शब्दात एवढंच समजून घ्यायचं आपल्याला नवीन असताना. त्याच्यापेक्षा जास्त त्या कुठल्याही कॅल्क्युलेशनची काहीही मदत आपल्याला होत नाही. एक सेकंद, स्क्रीन 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 ओके. तर हे इन द मनी, आउट द मनी हे सेगमेंटचे ठिकाण आहेत. त्यानंतर हा कॉल आणि पुढचा एरिया जिथं बाहेर म्हणून तुम्हाला चांगला ग्रोथ रेट मिळेल. आणि मग हा सगळ्यात मोठा गोंधळ करणारे हे ग्रीक्स, की ज्याच्या वापरानं काहीही उपयोग होत नाही, ऍज अ बायर पण होत नाही आणि ऍज अ सेलर पण होत नाही. फक्त हे कॅल्क्युलेशन आहे, एक स्टॅटिस्टिक आहे, जे त्या ह्यांचा आपल्याला, जसं मी सांगितलं की इन द मनीमध्ये स्टेप बाय स्टेप वर जाल, जसं डीप जाल तसा ग्रोथ रेट वाढतो डेल्टा, जसं आउट द मनी जाल तस तसा हा थिटा वाढतो. आता तो टाइम डिके आहे ना तो ह्या थिटा नावाने ओळखला जातो आणि ग्रोथ रेट आहे ना तो डेल्टा नावाने ओळखला जातो. हे दोन सगळ्यात महत्वाचे. डेल्टा कुठं जास्त असतो आयटीएम मध्ये आणि थिटा कुठं जास्त असतो ओटीएम मध्ये. मग सेलर म्हणून काम करायचं तर थिटा चांगला पाहिजे, बायर म्हणून काम करायचं तर डेल्टा चांगला पाहिजे. एवढंच याचा उपयोग आहे की आपल्याला त्याचा ग्रोथ रेट आधी माहिती असावा. मग गॅमा ग्रीक काय करतो, डेल्टाचं
स्पीड सांगतो. वेगा काय सांगतो? डेल्टाची व्होलॅटिलिटी सांगतो. आणि हा जो पाचवा आहे रो, हा आपल्या आरबीआयच्या म्हणजे नॅशनलाइज बँकांच्या मिटिंग असतात वर्षातून 2-3 वेळा. त्यावेळी त्यांच्या व्याज पॉलिसीमध्ये काही चेंज झाला तर त्यावेळेचं सेंटिमेंट मार्केटवर जे इम्पॅक्ट करतं ते ह्यानं मोजलं जातं. आता ह्याच्या कुठल्याही कॅल्क्युलेशनचा तुम्हाला कसलाही एक पैशाचा फायदा होत नाही. तुम्ही किती याच्यात डीप शिकला, काय शिकला, ते गॅमा प्लस झाला, हे झाला, ते झालं, हे ऍक्च्युली ट्रेडिंगमध्ये कन्वर्ट करता येत नाही. तर त्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त ह्या गोष्टी माहिती असायला पाहिजे. त्यामुळं नवीन असताना त्या गोष्टीच्या मागे लागू पण नका. पीसीआर रेशो तुम्हाला मी सांगितलं, पुट कॉलचा रेशो जो पुट आणि कॉलचा हे देतो, आणि तो रेशो तुम्ही ह्या सेटअपमध्ये जर चेक केला ज्या त्या वेळेला, तर पीसीआर रेशो 1.10 टू 0.65 असेल तर मार्केट बिअरिश प्रेशरमध्ये आहे, जसं आता आहे 75-78 आहे आत्ताच्या मार्केटचा. म्हणजे हे मार्केट बिअरिश प्रेशरमध्ये आहे. हा जर 1.60 टू 1.80 असेल तर बुलिश प्रेशरमध्ये मार्केट राहतं. आणि हा जर असा असेल 1.1202 तर नॉर्मल रेंज मधलं मार्केट, म्हणजे साईडवेज नव्हे पण डिरेक्शनलेस मार्केट सुद्धा मूव्ह करत राहतं 2-2, 4-4 दिवस. तर तो हा पॅच आहे. हे आपल्याला ओळखता येतं. आयव्ही मी सांगितलंच तुम्हाला, 20+ असेल तर त्या दिवशी मार्केटमध्ये बायरसाठी चांगला स्कोप राहतो. सेलर्सना त्या दिवशी त्रास व्हायची शक्यता असते. मग आयव्ही कमी असणं हे सेलर्ससाठीचं प्रॉफिट. आता हा चार्ट आहे ना, हे आहेत कॉम्पोनंट्स. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तसं निफ्टीच्या प्रीमियम मध्ये काम करताय म्हणजे ऑप्शन्स मध्ये बाईंग करताय तुम्ही, तर निफ्टी माहिती असायला पाहिजे की हा काय प्रकार आहे. तर हा ऍव्हरेज इंडेक्स आहे आणि त्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजची होणारी खरेदी विक्री 11-12% इम्पॅक्ट करत राहते. म्हणजे इंडेक्स का वाढतो तर हा इन्फोसिस मधली खरेदी विक्री 8.5% इम्पॅक्ट करते. एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, टीसीएस, तर ह्या त्यांच्या वेटेज आहेत की या प्रमाणात ते इंडेक्सवर इम्पॅक्ट करत राहतात. आणि मग इंडेक्स किंवा या मध्ये खरेदी व्हायला लागली, एफ आय असतील, डी आय असतील, किंवा इथं प्रॉफिट बुकिंग व्हायला लागलं तर तो इंडेक्स वाढतो किंवा पडतो. आणि मग ह्या इंडेक्सचा परिणाम किंवा ह्या इंडेक्सला फॉलो कोण करतात तर ते प्रीमियम, कारण ते बनवले त्याच्या डाट्याने. त्यामुळं प्रीमियमला स्वतंत्र अस्तित्व नाही. बरेच जण लॉस व्हायचं कारण आहे की प्रीमियमचा चार्ट लावून अभ्यास करत बसतात की मार्केट वर जाईल खाली जाईल. असंख्य प्रीमियम आहेत, त्याचे त्याचे बाहेर सेल वेगळे. नंबर जरी तुम्हाला कळले तरी तुम्ही त्याचा अंदाज लावू शकत नाही की मार्केटमध्ये काय होऊ शकतं याचा. तर हे होऊ नये असं वाटत असेल तर बेस्ट काम आहे आणि फार चांगले रिझल्ट मिळतात. सिम्पल आहे, सोपं आहे, सुटसुटीत आहे की तुम्ही टेक्निकल अनालिसिसकडे जा. तर तुमच्या फोनमध्ये सुद्धा ग्राफ ओपन व्हायला लागले, सगळ्या गोष्टी कळतात. मग ग्राफचं रिडिंग तुम्हाला जर प्रॉपर वेने समजायला लागलं की कुठं सेलर आले, कुठं बाहेर आले, ते जर लॉजिकली समजून घेतलं तर ह्या मार्केटचे अंदाज बांधणे फार सोपं होतं. कारण इथं काय चाललंय ह्याचा डाटा तुम्हाला कुठंही मिळत नाही मार्केटमध्ये. फक्त तो सेलर्सचा डाटा आहे, ऑप्शन चेन म्हणून येणारा. तर त्यातल्या त्या काही कन्सेप्ट तुम्हाला माहिती असतील तर त्याचा अभ्यास जरूर असावा. पण त्याचा वापर करून तुम्ही कन्सिस्टन्सी जी म्हणतोय ना, रोज मला पैसे पाहिजेत किंवा मला रोज मिळू देत, मला प्रॉफिट कमवायचं, त्या गोष्टी तिथून शक्य होत नाहीत. तर त्यासाठी एक स्टेप तुम्हाला पुढे जायला लागेल इकडं अनालिसिसकडे. बँक निफ्टीमध्ये एचडीएफसी, आयसीआयसीआय बँकच 50% इम्पॅक्ट करत राहते. मग इथं होणारी खरेदी विक्री त्या बँक निफ्टीचा इंडेक्स वर खाली करेल आणि त्याप्रमाणे बँक निफ्टीचे प्रीमियम वर खाली होतील. मग ह्या सगळ्या बँकमध्ये होणारा इम्पॅक्ट बँक निफ्टीला वर खाली करतो. निफ्टीमध्ये सुद्धा 4 बँक आहेत, मग निफ्टी आणि बँक तुम्हाला ऑलमोस्ट एकसारखे मूव्ह होताना दिसतील. आणि मग हे सगळ्या गोष्टी बेसिक म्हणून तुम्ही समजून घेतल्या की मग तुम्हाला चार्टचा स्टडी सांगत राहतो. बरं, चार्टचा स्टडी म्हणजे फार मोठं लॉजिक आहे काय तर असं काही नाही, सिम्पल गोष्ट आहे. काही गोष्टी बोलू का तुमच्याबरोबर मी इथं, की मार्केट कसं ओळखायचं, बुलिश ट्रेंडमध्ये, बेरिश ट्रेंडमध्ये कसं रिव्हर्सल येतात, ऑर्डर्स कुठं असतात, हे स्मार्ट मनी विनी म्हणून बऱ्याच गोष्टी विकल्या जातात, तर नेमका प्रकार काय आहे. शिकण्यात इंटरेस्ट आहे का कुणाला? हो सर. हम्म कंटाळा नाही आला ना? नाही, अजिबात नाही, सांगा. हो सर, हो सर. चल. सर मध्ये काय ऐकायला. हा. सर आवडेल ऐकायला, बोला. ओके ओके सर, बोलूया बोलूया. तर ह्या मार्केटचा चार्ट म्हणजे दोन ऍक्सिसवर आपण स्टडी करतो. इथे जी मूव्ह होते त्याला आपण म्हणतो चार्ट.
आणि मग ह्या ज्या मुवमेंट होतात ना त्याच तुम्हाला 80% मार्केटचा अंदाज देऊन जातात की नेमकी पुढची गोष्ट काय होऊ शकते. तर साधं उदाहरण तुम्ही घेतलं की समजा कांदा बटाट्याचा व्यापारी आहे, त्याचे जे रिटेलर आहेत, व्यापारी काय करतो, वर्षभरातला सगळ्यात लोएस्ट दर पकडायला बघतो. मग त्याला माहिती आहे की प्रोडक्शन जास्त कधी होतं, दर खाली कधी पडतात. मग 20 रुपयाच्या आसपास त्याला माहिती आहे दरवर्षी कांद्याचा दर येतो किंवा बटाट्याचा, आपण उदाहरण म्हणून घेतो. आणि मग त्याचा वाढून वाढून किती वाढतो, डिमांड वाढला की दर वाढतात, सप्लाय वाढला की दर कमी येतात. म्हणजे प्रोडक्शन कमी आले की दर कमी वाढायला चालू होतात, प्रोडक्शन वाढायला लागले की दर पडायला चालू होतात. तसंच खरेदी वाढायला लागली की दर वर जातात, खरेदी विक्री वाढायला लागली की दर खाली येतात. म्हणजे सप्लाय वाढला तर विक्री वाढते. मग 20 रुपयाचा दर 80 रुपये जातोय असं समजा प्रत्येक वर्ष. मग त्याची मॅक्झिमम प्रयत्न काय असेल, त्या होलसेलर मेंटॅलिटीचं काम करणाऱ्याचे की या एरियात आपण खरेदी करूया, इथं कुठे मग 18, 17, 20, 22 पुन्हा वाढला की काही पर्सेंटेजमध्ये तो प्रॉफिट पण घेईल, त्याच्याकडे गोडाऊन असेल, पेशन्स असेल आणि चांगलं भांडवल असेल तर तो ह्या दराच्या आसपास जायची वाट बघेल. मग ह्याच्यात रिटेलर येतात जातात, जे 20 रुपयाचा इथं 22 असताना खरेदी करतात, 24 झाला की विकतात, परत 22 झाला की खरेदी. ते झालं इंट्राडे टाईप काम करणाऱ्यांचं. मध्ये हे दर डिरेक्टली 20 ते 80 नाही जात, हे वरती जाताना असे असे करत जातील, कधी वर जातील, खाली येतील, वधी. मग ह्याचा प्रवास असा राहतो. मग ह्यामध्ये हे जे स्विंग येतात तिथं काम करणारी लोक आहेत, ज्यांना स्विंग ट्रेडर म्हटलं जातं. आणि हे जे लॉंग टर्म साठी असे थांबून राहतात त्यांना म्हटलं जातं पोझिशनल ट्रेड. मग हे 3 टाईपची लोक मार्केटमध्ये काम करतात. आणि मग निफ्टीचीच प्राइस आहे समजा, तर ही वाढणार आहे, तर ह्याच्यामध्ये खरेदी व्हायला पाहिजे, म्हणजे डिमांड वाढायला पाहिजे. मग ती एखाद्या झोनमधून ही गोष्ट व्हायला सुरू होते आणि मग तिथं आपल्याला कळतं की इथं खरेदी झाली का, तर दर पुढे जाऊन वाढले. आता वाढलेत म्हणजे इथं खरेदी केलेली समजा 500 लोक आहेत, तर त्यांना प्रॉफिट बुकिंगची पण इच्छा होणार. याच्यात काही असतील इन्व्हेस्टर ते इथं जायची वाट बघतायत, काही स्विंग ट्रेडर असतील की पुन्हा स्वस्त झाल्यावर घेऊ म्हणणार आहे, आणि काही स्कॅल्पर किंवा इंट्राडे मध्ये काम करणारे ते छोट्या मोठ्या मुवमेंट सुद्धा कॅच करायचा प्रयत्न करत राहतात. तर ह्यांची संख्या कमी व्हायला लागली. मग यांनी प्रॉफिट बुकिंग करायला लागले की इथं प्राइसला तुम्हाला ड्रॉप आलेला दिसेल, म्हणजे प्राइस रिट्रेस व्हायला चालू होतात. आणि मग हे होत असताना जर समजा हा त्याचा बेस प्राइस असेल 20 रुपयाचा कांदा, हा परत 30 रुपयात आल्यावरच खरेदीची झुंबड उडते, म्हणजे खरेदीदारांची गर्दी वाढायला चालू होते. आणि मग काय होतं, त्याला 20 कडे बेस प्राइसला यूज देत नाहीत आणि मग 30 वरूनच ती प्राइस वाढायला चालू होते. मग पुन्हा इथं खरेदी केलेला किंवा इथं खरेदीला कोणतरी विकायला सुरू करतो, पुन्हा प्राइस खाली येतात. मग नेक्स्ट टाइम 30 पर्यंत पण येऊ देत नाहीत. त्यांना माहिती आहे वाढणार आणि 80-85 कडे जाते. तर मग पुन्हा खरेदीची गर्दी वाढली किंवा खरेदीमधला इंटरेस्ट वाढायला लागला, ती इंटेन्सिटी वाढली की पुन्हा प्राइस त्या एरियातूनच वर जात. हा सिंपल गोष्ट आहे, होणार आहे. यात सगळे आलेत. मग ते लॉंग टर्म म्हणून काम करणारे आले, रिटर आले, ह्या सगळ्यांचा इम्पॅक्ट ह्या प्राइसवर असा पडत राहतो. आणि तो सेम इकडेही होतो, कुठल्याही मार्केटमध्ये जगातल्या जिथं जिथं खरेदीदारांनी विक्री करणार आहे. म्हणजे ह्या मार्केटमध्ये बायर आणि सेलर हे दोनच पार्टी असतात, लक्षात घ्या. मग ते फ्युचर असो किंवा ऑप्शन असो, इथं हे दोन गरजेचे आहेत, दोन पार्टी. इक्विटीमध्ये काय होतं, स्टॉक्समध्ये फक्त खरेदीदार आहेत तिथे, आणि कोण आहेत, प्रॉफिट बुकिंगवाले. मग त्यांना विक्री म्हणलं जातं. इथं काय आहे, ह्या दोन सेगमेंटमध्ये तुम्हाला वर जाताना बायर म्हणून काम करता येतं, खाली जाताना सेलर म्हणून काम करता येतं. ऑप्शन्समध्ये तोच प्रकार होतो. कॉल बायर म्हणजे तिथला बायरच झाला, पुढचा बायर म्हणजे ऍज अ सेलर काम करतो, फक्त तिथली रिॲक्शन वेगळे. तर हे सगळे इथं काम करत राहतात आणि ह्यांच्याच इम्पॅक्टने मग खरेदी वाढली की प्राइसवर जातात, विक्री वाढली मग विक्री ती प्रॉफिट बुकिंगने असू दे किंवा जो विकणार आहे ज्याचा अंदाज आहे की मार्केट इकडे जाईल. आता इथं खरेदी कोण करायला, ज्यांना वाटतं की इथं जाईल मार्केट, इथं विक्री सुद्धा व्हायला लागली त्याच ऍसेटमध्ये, त्यांना काय वाटतं की प्राइस इथं जातील, 25,500 कडे जातील, आणि यांना वाटतं की 26,000 कडे जातील. मग ही दोन पार्टी नेहमी राहतात, त्यांचे ट्रेड सुरू राहतात. आणि मग इथं खरेदीदारांचा तुम्हाला इम्पॅक्ट दिसाला की प्राइस वर जातात, पुन्हा त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंगमुळे त्यांची ताकद कमी झाली तर प्राइस खरेदी येतात. पुन्हा खरेदी इंटरेस्ट वाढलाय हे ओळखायचं असेल तर मग हे मार्केट पूर्वीच्या बेस्ट प्राइसच्या आधीच वाढायला सुरू होतं. मग कदाचित आणखी एक नवीन हाय मिळेल, पुन्हा विक्री येते, पुन्हा खरेदी येते, पुन्हा विक्री येते, असं करत करत हे ह्या डेस्टिनेशन पर्यंत जातं, जे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि मग अचानक विक्री आल्यानंतर
किंवा टप्प्याटप्प्याने विक्री व्हायला लागली तर त्या एरियात थोडंसं मार्केट असं थांबून राहील किंवा मग तिथून पुन्हा ते 20 रुपयाकडे येऊ शकतं सप्लाय वाढला. हे जे झोन असतात ना, हे तयार होताना तुम्हाला ग्राफवर दिसतात आणि मग ह्यांना डिमांड आणि सप्लाय झोन म्हणून ओळखलं जातं. पहिली बेसिक गोष्ट की कुठल्या प्राइस रेंजवरून प्राइस वाढलं आणि इथून पुन्हा खाली आलं. मग हे एकदा शिक्कामोर्तब झाले की हीच गोष्ट परत परत होते पुढच्या वर्षी, पुढच्या महिन्यात, पुढच्या एक्सपायरीला, परत 4 दिवसांनी. मग हे जर परत परत व्हायला लागलं असं त्याच प्राइसला की हे सगळ्यांनाच माहिती झालं. मग हे हुशार ट्रेडर याची वाट बघतात. ज्याला विक्री करायची तो या एरियात यायची वाट बघेल, ज्याला खरेदी करायची तो या एरियात यायची वाट बघेल आणि मग असे रेजिस्टन्स आणि सपोर्ट झोन तयार होतात जे तुम्हाला दिसत राहतात डोळ्याने. मग त्याच त्याच एरियातून प्राइस तुम्हाला परत पडताना दिसेल, त्याच त्याच एरियातून वाढताना दिसेल. वर जाणं आणि खाली येणं ही झाली प्राइस ऍक्शन आणि त्यातून मग होणारे हे कलेक्टिव्ह जे आहेत ना ह्याचा एक स्टडी आहे प्राइस ऍक्शन म्हणून. आणि मग तिथं जाऊन तुम्हाला मार्केट अप ट्रेंडच राहणार आहे की मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये जाणार आहे की मार्केट कुठंच नाही जाणार, म्हणजे ज्याला आपण साईड वेज ह्या 3 अवस्था तरी किमान ओळखता यायला पाहिजेत आणि त्या सहज कुठल्याही याला कुठल्याही इंडिकेटरची गरज नाही, काही नाही. अपट्रेंड जर राहणार असेल तर आता मी तुम्हाला स्टोरी सांगितली तसं प्राइस वाढतात आणि विक्री येते म्हणजे रिट्रेसमेंट येते आणि पुन्हा खरेदीदारांची इंटरेस्ट वाढायला लागला की प्राइस वर जाते. म्हणजे काय करते, आधीची एक लो प्राइस असते आणि परत नवीन काय करते, हायर लो करते ती प्राइस. पुन्हा त्याच्यामध्ये रिट्रेसमेंट आली तर कदाचित ह्याच्यापेक्षा सुद्धा वरती लो होतं. आणि मग हा जो सिम्बॉलिक पिक्चर आहे ज्यामध्ये प्राइसचे हायर लोचं फॉर्मेशन होतं हे तुम्हाला उघड्या डोळ्यांनी सांगते की मार्केट अप ट्रेंड मध्ये आहे. आणि मग बेसिक रूल आहे, जर अप ट्रेंड मध्ये आहे 20 रुपयाचा कांदा 40 रुपये झाला, परत 30 झाला, परत 60 झाला तर याच्यामध्ये खरेदी करायची असेल तर हे पॉईंट चालणार नाहीत आपल्याला. मग अप ट्रेंड असेल तर खरेदी आपली जिथं जिथं लो प्राइस झाले तिथं तिथं व्हायला पाहिजे. मग तुम्हाला ती पुढची मूव्ह प्रॉफिटच देऊन जाते ना ऑटोमॅटिकली, की लॉस होईल याच्यात. काय वाटतं तुम्हाला? बरोबर. प्रॉफिटच होणार. मग ती मूव्ह किती दिवसात होते, किती वेळात होते तो नंतरचा विषय. पण असं जर आपण खरेदी करत राहिलो बेस्ट प्राइसला तर प्रॉफिटच व्हायचे चान्सेस वाढणार आहे. मग तुम्ही फ्युचरमध्ये काम करा किंवा कॉल बाय करा, दोन्ही गोष्टी तुम्हाला सेमच देणार आहेत. जसा प्रीमियम असेल तसं रिवॉर्ड असेल तुमचा ऍट द मनी आहे, इन द मनी आहे की ओटीएम आहे. मग ही मूव्ह आहे ना ही तुम्हाला उघड्या डोळ्यांनी अशी कळते. डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट राहणार असेल तर कुठनं तरी ड्रॉप येते. जे कालचा ग्राफ आहे मी तुम्हाला चार्टवर पण दाखवतो, फार मजेशीर आहे. प्राइस पडली, मग आता जसं खरेदीला इथं होत होतं तसं प्राइस विक्री केलेल्या लोकांची एक्झिट झाल्यावर प्राइस रिट्रेस होते कारण बाहेर आहेतच. मग पूर्वी इथून पडली होती म्हणजे हा एक हाय होता आणि एक लो मिळाला. मग पुन्हा विक्रीची किंवा विक्री करणाऱ्यांची संख्या किंवा चांगल्या प्राइसला मला मिळतोय म्हणून विकणाऱ्यांची संख्या, तो ट्रेडर म्हणून असेल तर, किंवा पुट घेणारा बायर आहे तर तो अशा ठिकाणी घ्यायचा प्लॅन करेल, किंवा जो कॉल विकणार आहे तो मार्केटचा टॉप पकडायला चालेल. म्हणजे हे सगळे इम्पॅक्ट असेच देतात ॲज अ बायर किंवा सेलर. मग विक्री वाढली की तिथून परत मार्केट पडतं, पुन्हा वर चढायला बघतं. मग तो बायर्स इम्पॅक्ट असतो, कधी कधी प्रॉफिट बुकिंगमुळे त्या रिट्रेसमेंट येतात, पुन्हा मार्केट पडतं. आणि हे जोपर्यंत चालू आहे याच्यामध्ये काय झालं, हा हाय वर होता, नंतर झाला लोअर आहे, नंतर झाला लोअर आहे, नंतर झाला लोअर आहे. हे जोपर्यंत कंटिन्यू आहे तोपर्यंत तो डाऊन ट्रेंड आहे. आणि मग डाऊन ट्रेंड मध्ये आपल्याला प्रॉफिट कमवायचं असेल तर आपल्याला काय घ्यायला लागणार, ऍज अ बायर पुट बाय करायला लागेल किंवा ऍज अ सेलर कॉल विकायला लागेल. दोन्ही गोष्टी झाल्या, पण मार्केटची दिशाच कळत नसेल तर तिकडं तुम्हाला ते सेलर काम करतायत तसं कॉल पण विक पुट पण विक, ह्याला काहीच अर्थ नाही. ती लॉटरीच झाली, ते गॅम्बलिंगच झालं. मग डिरेक्शनल काम करायचं असेल आणि तुम्ही वाट बघून जिथं जिथं टॉप मिळाले तिथं जर पोझिशन क्रिएट केल्या पुटच्या, पुट बाईंगच्या किंवा कॉल सेलिंगच्या, तर याच्यात प्रॉफिट होईल की लॉस होईल? याच्यात प्रॉफिटच व्हायला पाहिजे, कारण तुम्ही घेतल्यानंतर त्या प्राइस पडलेत म्हणजे पुढचा बायरला प्रॉफिट होतो. मग ह्या 2 गोष्टी तुम्हाला डोळ्यानेच दिसतात. आणि मग तिसरी एक स्टेज राहते ज्याला आपण साईड वेज म्हणतो. इथं सिंपल लॉजिक काय आहे की ह्या सगळ्या हे का झालं अप ट्रेंड, तर एकमेकाला न ओळखणारे करोडो लोकांचं सिंक्रोनायझेशन झालं. ते एक्झॅक्ट एकाच ठिकाणी त्यांचं मॅक्झिमम लोकांची डिसिजन यायला लागली खरेदीची आणि एकाच ठिकाणी यायला लागली विक्रीची. पुन्हा एकाच ठिकाणी ते खरेदी करायला. हे सिंक्रोनायझेशन मार्केटला एक रिदम देतं. आणि प्राइस ऍक्शन मध्ये या फॉर्मेशनला हायर लो स्ट्रक्चर फॉर्मेशन म्हणलं जातं. हे सिम्बॉलिक की मार्केट असं रिॲक्ट होत जातं. लॉजिकली या गोष्टी अशाच होतात.
कुठल्याही बाहेरच्या मार्केटमध्ये सुद्धा डाऊन ट्रेंड असेल तर हे असंच होतं. ही कलेक्टिव्ह मेंटॅलिटी सेम टाइम सेम टाईपचे डिसिजन घ्यायला लागले, मग हे रिदम येतात मार्केटला असे अप ट्रेंडचे डाऊन ट्रेंडचे. आणि हे जुळून येत नसेल, हे कुणाचाच कुणाला मेळ लागत नाही, त्यावेळी बाहेर येतात, प्राइसवर नेतात, सेलर येतात, खाली आणतात, पुन्हा बाहेर येतात, ते नवीन हाय करू शकत नाहीत, म्हणजे प्राइसला जास्त उंची देऊ शकत नाहीत, मग पुन्हा विक्री वाढते, पुन्हा खरेदी होते, विक्री वाढते, आणि यांचं काहीच जुळून येत नाही. आणि मग जे मार्केट राहतं ते एका रेंजमध्ये राहतं, ज्याला रेंज बाउंड म्हणून नाव आहे, कन्सोलिडेटेड म्हटलं जातं किंवा साईडवेज म्हटलं, की याला डिरेक्शन नाही. मग या तीनच अवस्था आहेत प्राइसच्या. मग तुम्ही कमोडिटी मार्केटमध्ये काम करा, नाहीतर इकडं ऑप्शन्समध्ये आहे. तुम्हाला हा चार्ट वाचता आलाच पाहिजे, तर आणि तरच तुम्हाला ह्या गोष्टी त्या त्यावेळी तिथं तिथं डिसिजन घेऊन प्रॉफिटमध्ये कन्वर्ट करता येतील तुमच्या पोझिशन. मग ऑप्शन बाईंगमध्ये धोका काहीच नाही. हे जर कळत असेल तर हे बॉटम तुम्हाला कॉल बाय करण्यासाठी चान्स आहेत प्रॉफिटचे. आणि मग कॉलच घ्यायचा आहे तर मग चांगला प्रीमियम घ्यायचा ज्याचा ग्रोथ रेट चांगला असेल, कारण ह्या प्रीमियमचे ग्रोथ रेट ठरलेले आहेत त्याच्या त्याच्या ठिकाणाप्रमाणे, त्याच्या त्याच्या किमतीप्रमाणे. या गोष्टी आधीच डिफाईन झालेल्या आहेत. मग ग्रोथ रेट चांगला असेल, तुमचा खरेदीचा पॉईंट चांगला असेल, तर पुढची मूव तुम्हाला प्रॉफिटमध्येच घेऊन जाते. पुट बाय करताना पडणाऱ्या मार्केटमध्ये इथंच तुम्हाला रिॲक्ट व्हायला लागेल. आणि ज्यावेळी ही थर्ड स्टेज असेल, ज्यावेळी मार्केट डिरेक्शनमध्ये नाही, त्यावेळी तुम्हाला कंपल्सरी वेट अँड वॉच मोडमध्ये जायला लागेल. आणि तुम्हाला वाट बघून ठरवायला लागेल, इथं सेलर पण आहेत, बायर पण आहेत, कुणाची तरी ताकद जास्त होते आणि मग मार्केट कुठली तरी दिशा पकडते. ह्या तीन गोष्टी जो करतोय तो ह्या मार्केटमध्ये पैसे घालवत नाही, हे लक्षात घ्या. आणि हे सत्य आहे या मार्केटचं, हे एकच. मग प्रश्न येतोय की मग एक्झॅक्ट ह्या या ठिकाणीच ह्या कशा गोष्टी, मग हे कन्सोलिडेशन कधी होतं? मग ही अवस्था मार्केटची येते, बायर सेलर एकत्र येतात, दोघांची ताकद मार्केटला लागते, सेलर म्हणतात खाली जाईल, बायर म्हणतात वर जाईल, कोणतरी एक जिंकतो. समजा बाहेरची ताकद वाढली तर 200 बायर 200 सेलर असतात, तर ते मार्केट कुठंच जाणार नाही. हळूहळू सेलर कमी झाले, बराच वेळ वाट बघून बाहेर पडायला लागले, तर बाहेरची ताकद ऑटोमॅटिकली जास्त होईल, मग प्राइस वर जाईल होईल. मग त्याच्यात रिटेलरचं ऍड होईल की आता वर जात आहे, मी पण घेतो, मी पण घेतो, आणि मग जास्त ताकद येईल. हळूहळू सेलर एक्झिट होतील, सेलर काय करतील, लॉसमध्ये बाहेर पडतील, कारण त्यांच्या अंदाजाच्या उलट चालले मार्केट, आणि मग मार्केट एका रॅलीमध्ये कन्वर्ट होईल. मग हेच जर उलट झालं, सेलरची ताकद वाढायला लागली, बाहेर पॅनिक होऊन बाहेर पडायला, तर मार्केट इकडे जातं. मग हे वर जाताना त्याची वर जातानाची चाल आहे ती अशीच असेल, हायर लो आली खाली जाणार आहे तर खाली जातानाची चाल त्याची अशीच असेल, आणि कुठंच नाही जात तर ते साईडवेज राहील. मग या तीन अवस्था तुम्हाला कुठल्याही टाइम फ्रेमवर चार्टवर वाचता येतात. मग हा चार्ट जो प्रेझेंट होतो तो वेगवेगळ्या टाईपने तुम्हाला प्राइसचा मोड येतो. मग जर 5 मिनिटात काय झालं, 1 मिनिटात काय झालं, अर्ध्या तासात काय झालं, 1 तासात काय झालं, तसं तसं त्याचे पिक्चर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अभ्यास बघता येतात. त्याच्यातला एक उदाहरण मी तुम्हाला दाखवतो सर. तर हे फार सोपं आहे. ते तसंच पद्धतीनं घेतलं तर, म्हणजे लॉजिकली समजून घेतलं तर, नाहीतर मग ह्याच्यासारखं अवघड काही नाही. मग इथं पैसे घालवणे आणि पुन्हा ट्राय करणे, पुन्हा घालवणे, असेच आयुष्य बर्बाद केलेली लोक आहेत. म्हणजे एक बाजू याची फार चांगली आहे, जिथं तुम्ही सगळ्या गोष्टी लॉजिकली समजून घेऊन त्याला रिॲक्ट होणं, जसं गाडी शिकतोय, पोहायला शिकतोय, सगळे अशाच गोष्टी आहेत. मग ते हळूहळू तुमच्या सरावाच्या होऊन जातात, डोळ्याने दिसायला चालू होतात. तर त्यातला हा एक प्रकार आहे कॅन्डलस्टिक. आता ह्या गोष्टी ऑन अँड ॲव्हरेज सगळ्यांना माहिती आहे. ते कॅन्डल्स म्हणजे त्या त्या टाइम फ्रेम मध्ये झालेली मुवमेंट. मग ग्रीन असेल तर वर गेली, रेड असेल तर खाली आली, मग त्यात वेगवेगळे टाईप होतात. आणि मग तुम्हाला हे मार्केट आजचं कालचं आता इथंच आहे दिसतंय. हे जे मी आता आपण जेवढं शिकलो तेवढ्याने तुम्हाला जर हे चेक करायचं असेल तर हे किती सोपं होऊन जात आहे बघा. आता इथं ही जी मुवमेंट दिसते तुम्हाला कशी दिसते, कुठंच जात नाही ना, कशा जात, बाहेर सेलरचा मेळ नाही आहे त्याच्यात लागलेला. इथून मार्केट मग हळू 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 वर चाललं, म्हणजे एक प्रयत्न होता. हा एरिया साईडवेचा तोडला, मग इथं वर गेला, आता इथून काय झालं, तुटलं, पुन्हा काय झालं, वर यायचा प्रयत्न केला, पुन्हा तुटलं, पुन्हा वर यायचा प्रयत्न केला, पुन्हा तुटलं, पुन्हा वर यायचा प्रयत्न केला, पुन्हा तुटलं. आणि हे तुम्हाला दिसतंय जसं आता आपण बघितलं की हा काय होता, लोअर हायचं फॉर्मेशन होतं, त्याचं डेस्टिनेशन म्हणजे हीच गोष्ट
भूतकाळात झालेली असते, जसं मी सांगितलं की परत परत व्हायला की आणि मग हे सेम हा जो प्राइस रेंज आहे ते तुम्हाला दाखवतोय बघा. त्याच 8 दिवसाच्या पाठीमागच तिथं मार्केट आले, मग तिथं खरेदी झाली, ते दिसत होतं. मग म्हणजे मार्केटचं ह्या ह्या खाली येण्याचं टार्गेट हेच होते बघा, इथं बाहेर आहे एक्झॅक्ट तोच पॉईंट इथं होता. मग ह्याच्यात अवघड काय, जर इथं आपण सेलर असू म्हणजे पुढचे बायर असू किंवा फ्युचरचे सेलर असू किंवा कॉलचे सेलर असू, तर या एरियामध्ये आपण आपला टार्गेट झोन आला की ही त्याची मॅक्झिमम मिनिमम प्राइस आहे. आज काय झालं, सकाळी मार्केट उघडलं, पहिल्यांदा खरेदी चालू झाली, पुन्हा विक्री आली, पुन्हा खरेदी आली, पुन्हा विक्री आली आणि मार्केटने एक हाय केलं आणि इथं आल्यानंतर मार्केट दमलं. मग आजची ही जी बाईंगची मुवमेंट होती ती एवढीच होती, मग तीही कमी नव्हती. ती कुठं होती हे बघा, 650 पर्यंत. मग 650ला विक्री आली तर ती पुन्हा त्याच एरियात विक्री करणारे ते सेलर प्रेशर देत राहिले आणि मार्केट काय राहिलं मग एका पॅचमध्ये अडकून राहिला, ज्याला साईड येत होतं. म्हणजे खरीददार इथं आहेत आणि विक्रीवाले वेगळे आहेत. आता हे ज्यावेळी तुटेल तेव्हा पुढची कंडिशन होईल. मग हे जे ट्रेंड आहेत सेलिंगचे बाईंगचे, आता हाही कमी नाही होता, हा 250 पॉईंटचा ट्रेड होता आणि हा तर फार मोठा होता. त्याच्यात सगळ्यात हायस्ट प्रॉफिट माझ्याकडे 4.5 लाखावर केलेला उमेदवार आहे गणेश राजपूत म्हणून. हे बघा, ही सुरुवात इथून झाली 25,900 कडून आणि त्याचा एंड झाला 25,400 पर्यंत. मग हे जे 500 पॉईंटचा ड्रॉप होता, हा सेलर वाढले म्हणून आला. मग आता तो तुम्हाला या एरियात कळायला पाहिजे. पाठीमागचा दिवस तर खरेदीवाल्यांचा होता, मग हे अचानक का झालं? काही न्यूज नव्हती, इंटरनॅशनल मार्केट सगळे बुलिश क्लोज होते. मग यांचा अंदाज बांधायचा कसा? ऑप्शनचे सेलर सगळे पळून गेले, अचानक डाटा बदलला, पुढचे सेलर वाढले आणि मग मार्केट पडत राहील. मग इथं ह्या मार्केटमध्ये ऑप्शन आपण बायर म्हणून काम करत असू तर कुठं ना कुठं तरी आपल्याला पुट घ्यायला पाहिजे. मग ऑप्शन बाहेरचं होतं काय, कुठं तर पडला, वाट बघतोय आणि सगळ्यात शेवटी घेतोय आणि शेवटी घेऊन जरा त्याच्या अगेन्स्ट गेले की अकाउंटला लॉस द्यायला की एक्झिट करतोय. पुन्हा दिसते त्याला मार्केट खाली पडलं, पुन्हा कुठेतरी तळात घेतोय, पुन्हा त्याच्या अगेन्स्ट थोडं जरी गेलं तरी एक्झिट होतंय. मग हा प्लॅन किंवा हा रोड मॅप तुमच्याकडे आधीच असायला पाहिजे. आणि कुठं असायला पाहिजे, या सकाळच्या 15 मिनिटात ह्या गोष्टी तुमच्याकडे डिटेक्ट झालेल्या असतील तर यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त प्रॉफिटच्या ऑपॉर्च्युनिटीजच दिसतील. आणि हे शक्य आहे कशाने, तर बरेचसे इंडिकेटर आहेत, बरेचसे. आता हे गाडीचं स्पीड म्हणू आपण किंवा मोमेंटम म्हणू, तर हा मोमेंटम वाढणारा कमी होणारा सांगणारे इंडिकेटर्स आहेत. प्राइस ऍक्शन आहे. आता ही जी तुम्हाला मी दाखवली ती सोपी करायची असेल तर एक ऍव्हरेज कॅन्डलचा टाईप आहे मार्केटमध्ये, ज्याला हायकिनेशन म्हणतात. ह्या ऍव्हरेजच्या कॅन्डल असतात आभासी. तर ह्याच्यात जरी चार्ट बघितला तुम्ही तरी तुम्हाला हे गणित क्लिअर दिसतंय बघा. जे काही हाय झाले ते लोअर हाय झालेत, म्हणजे ह्याच्यात सेलिंग पॉवर आहे. इथल्या कुठल्याही पॉइंटला तुम्हाला जर पुट घेता आला तर तो फक्त आणि फक्त प्रॉफिटच देऊन जातो. आणि मग जर असं असेल तर ते प्रीमियम कुठं डीकेमध्ये अडकत नाहीत, ना थिटा त्रास देतोय ना काही नाही, लाखो रुपये तुम्हाला कमवता येतात. पण ही गोष्ट तुम्हाला ह्या पॅचमध्ये कळायला पाहिजे, किमान इथं कळायला पाहिजे, किमान इथं कळायला पाहिजे. काही नाही झालं तर इथं तरी तुम्हाला ही गोष्ट कळायला पाहिजे की हे मार्केट अजून, आणि मग हे डेस्टिनेशन पण माहित पाहिजे, म्हणजे आपण त्याला आपण टार्गेट म्हणतो. आणि ह्या गोष्टी सगळ्या पिन पॉईंट अॅक्युरेसीने शक्य होतात, ज्यामध्ये तुम्हाला स्टॉप लॉस वगैरे अशा कुठल्या गोष्टीची चिंता पण करावी लागत नाही. मग हे आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी एका वर्कशॉपच्या माध्यमातून, जे मी तुम्हाला आता ह्याच्यामध्ये सांगितलं ना, तर ह्याच गोष्टी एवढंच करायचंय. तुम्ही कुठल्याही मार्केटमध्ये काम करू शकता. ऑप्शन्स टार्गेट कशासाठी, तर आपल्याकडे भांडवल कमी आहे. मग ही गोष्ट हळूहळू प्रोसेसने होते, एका रात्रीत होणारा चमत्कार नाही आहे हा. ही याच्यासाठी प्रोसेस आहे. मग याच्यासाठी तुम्हाला काही नियम बनवायला लागतील की असं असेल तर मी असं समजणार, असं असेल तर येस, असं असेल तर नो. मग हे नियम बनले की मग त्याचे इम्प्लिमेंटेशन पाहिजे, म्हणजे त्याच्यावर तुम्हाला ऍक्च्युअल वर्क करता आलं पाहिजे. आणि हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही कन्सिस्टन्सी मिळवू शकत नाही. म्हणजे मी आज पण प्रॉफिट कमवला, उद्या पण मिळाला, आपोआप येऊन कुठं ना कुठं तर पोझिशन घेऊन प्रॉफिट कोणालाही होतो. ज्याला काहीही माहिती नाही त्याला सुद्धा काही दिवस प्रॉफिटचे जातात. पण त्याला मार्केटनी जे अपट्रेंड होतं त्यांनी रिव्हर्सल पकडला, गिअर बदलला, आता पडणार आहे, पडणार असेल तर कुठं पण जाणार आहे, आता इथून आणखी पडणार असं वाटणारा एक वर्ग होता. मग त्यांचे एक्झिट आले, त्यांचे स्टॉप लॉस आले. मग हे जे मार्केट आहे ना, ही जी गर्दी आहे, ही
या गर्दीलाच लिक्विडिटी म्हणतात. ही लिक्विडिटी कलेक्ट करत राहते. मग तुम्ही बायर असा किंवा सेलर असा, इथं कुठलाही ऑपरेटर विपरेटर मॅन्युअली काम होत नाही, सगळी इंजिन काम करतात. सर्व्हर थ्रू हे ट्रेड होतात. खरेदीदार तो फायद्याचा असू दे किंवा तोट्याचा, ती मार्केटला काही माहिती नसतं. जिथं ऑर्डर्स आहेत त्या ऑर्डर पिकअप केल्या जातात. मग हे ऑर्डर ब्लॉक कसे ओळखायचे, हे वर्क कसे होतात, मग ह्याच्यात स्ट्रॉंग प्लेअर कधी इन होतात, रिटेलर कुठं काम करायला लागलेत, हे सगळं तुम्हाला जर टप्प्याटप्प्याने कळायला लागलं तर मग आपल्याला रिॲक्ट होणं त्या त्या टाईपनी सोपं जातं. आणि मग ऑप्शन बाईंग सारखा काय म्हणतात त्याला, नाजूक विषय सुद्धा तुम्हाला फार स्ट्रॉंग करू शकतो या मार्केटमध्ये. म्हणजे असं समजलं जातं ऑप्शन्सला, आम्ही नाजूक नाही समजत. तर माझ्याकडं शेकडो मेंबर्स आहेत जे 20-25 हजारातून 7, 8, 10, 15, 20 लाखांनी प्लस आहेत. माझ्याकडे कित्येक आहेत, म्हणजे त्यांचं पर्सेंटेज कमी आहे, त्यांनी 1-1.5 करोडचा टप्पा पार केला ह्याच भांडवलात ऑप्शन्स सुरू करून. ऑप्शन्स बाईंगचा विषय मी सांगतोय, आणि त्यातले बरेचसे व्हिडिओ आमच्या चॅनल नंतर बॅन झालं. ते यवतमाळचा प्रवीण शातपालकर आहे, आमचे गणेश राजपूत आहेत, हे आमची इथं असणारे जे आता स्विंग करत होते ते आता ऑप्शन शिकायचा प्रयत्न करतायत, ते मेंबर आहेत. तर कित्येक आहेत. आता मी त्यांचं नाव घेऊन त्यांना बोलायला लागलं तर कदाचित डेलिबरेटली या गोष्टी प्लॅन केल्यात का असं वाटायची शक्यता असते. त्यामुळे मी तिकडे नेत नाही गोष्ट. तर तुम्हाला ही गोष्ट एवढ्या कॉन्फिडेंटली शिकायची असेल किंवा याच्यात करिअर करायचं आहे किंवा काम करायचं आहे आणि लॉंग टर्मसाठी तुम्हाला इथं मार्केटमध्ये टिकायचं असेल तर प्रॉफिट शिवाय पर्याय नाही, एक लक्षात घ्या. लॉसेस तुम्हाला शिकवून जातात, सगळं करतात, हे सगळं झालं तर किती पैसे घालवायचे त्यालाही काहीतरी लिमिट असतं. आणि जर जोपर्यंत तुम्ही प्रॉफिट कमवत नाही आणि तो कन्सिस्टंट होत नाही तोपर्यंत तुम्ही या मार्केटला पॉझिटिव्हली घेत नाही किंवा तुमच्यात ते चार्जिंगच येत. आणि हे करायचं असेल तर तुम्हाला एक डिसिप्लिन स्ट्रॅटर्जी शिकायला पाहिजे, आणि ती आम्ही प्रोव्हाइड करतो तुम्हाला उद्याच्या, म्हणजे शनिवार, रविवार आणि सोमवार अशा 3 दिवस असतात आपले वर्कशॉपचे. संध्याकाळी 7ला चालू होतो, तुम्हाला सगळ्यांना समजेपर्यंत चालतं, म्हणजे 9:30-10 पर्यंत साधारण चालतं ते. बेसिक्स पासून सुरू होतं, जिथं आता आपण एंड केला हा वेबिनार, की स्ट्रक्चर मार्केटचं कसं असतं, मग रिॲक्ट व्हायचं आहे तर काय करायला पाहिजे. मग काही इंडिकेटर आपल्याला नवीन असताना फार चांगली मदत करू शकतात डिसिजन मेकिंगसाठी. त्याच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो की हा असं सांगतोय तर असं होऊ शकतं. मग त्याची कन्फर्मेशन आली, मोठ्या टाइम फ्रेमवरचे सपोर्ट्स आले. शिवाय आम्ही दररोज तुम्हाला काही लेवल प्रोव्हाइड करत राहतो, बिगिनरना सांगत राहतो की हा ट्रेड इथं घ्यायला पाहिजे होता, तिथं घ्यायला पाहिजे होता. मग सुरू होतात मार्केटमध्ये प्रॉफिट व्हायला लागलं की ग्रीडमुळे मग प्रॉब्लेम होतात. काही जणांना एक भीतीच राहते केलेल्या लॉसमुळे किंवा नवीन होईल असा. सगळं समजायला लागले की हा तिसरा रोग होतो फोमोचा, घाई गडबडीत एंट्री घेणे, काय करणं. हे सगळं आहे ना, या सगळ्यावर कंट्रोल मिळवायला शिकवला जातो आमच्याकडे स्ट्रॅटर्जीच्या माध्यमातून. आणि ही स्ट्रॅटर्जी प्रूव्हन आहे मागच्या 7-8 वर्षापासून. आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन्ही वर्कशॉप होतात. हा ऑनलाईनसाठीचा वेबिनार आहे. ऑफलाईनला 30,000 रुपये फी राहते, पण त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये अनलिमिटेड हावर्स प्रॅक्टिकल आहे. म्हणजे आमच्या बरोबरच तुम्हाला बसून कितीही दिवस ट्रेड करता येतात लाईव्ह मार्केटमध्ये. ऑफलाईन नंतर हा ऑनलाईन आहे. हा ऑनलाईन वर्कशॉपमध्ये तुम्हाला व्हॉट्सअपचे ग्रुप मिळतात, जिथं कंटिन्युअसली या ट्रेडबद्दलची चर्चा चालते कंपल्सरी. मग अशी कम्युनिटी आपली एक 8-10 आता ग्रुप आहे, ज्यामध्ये सगळ्या सेक्टरमध्ये काम करणारे लोक आहेत आपल्या स्ट्रॅटर्जीवर. त्यांचे रिझल्ट तुम्हाला मोटिवेट करत राहतात, किंवा काही चुकवत असेल तर त्या सगळ्या ते सोल्युशन मिळत राहतात. पर्सनली मी सगळ्यांच्या बरोबर 24/7 कनेक्टेड असतो. आणि मग आमचा स्टाफ आहे, तुम्हाला लागणारं सॉफ्टवेअर वगैरे सगळ्याचं अपग्रेडेशन सगळं फ्रीमध्ये आहे. रिपीट वर्कशॉप तुम्हाला पुन्हा कधी परत क्युरीज असतील तर करता येतात, एक नॉमिनल कमिटमेंट फीमध्ये. कारण स्टुडंटची कपॅसिटी वाढल्यामुळं आमचं जे मीटिंगचं हे जे ॲप आहे झूम, ह्याला लिमिट असल्यामुळे त्या गोष्टी होतात 1,000-1,500 रुपयात. कधीही इथं आमच्याबरोबर येऊन तुम्हाला ट्रेडिंगसाठी बसता येतं, कसलेही चार्जेस पुढच्या कुठल्याही सपोर्ट सिस्टीमसाठी नाहीत. आणि मग हा वर्कशॉप किंवा हे शिकणं तुमचं जे बेसिक टेक्निकल अनालिसिस पासून सुरू होतं ते ॲडव्हान्सकडे जातं पुढं पुढं. हे तुम्हाला कमोडिटीमध्ये वापरता येतं. ज्यांना सकाळच्या आपल्या 9 ते 3:30 मार्केटमध्ये वेळ मिळत नसेल तर तुम्ही मग संध्याकाळसाठी कंटिन्यू करू शकता कमोडिटी मार्केटमध्ये. भाषा हीच, लिक्विडिटी सेम, मार्केटचं वागणं सेम, फक्त रिॲक्ट व्हायसाठी त्यातले मग बारीक सारीक जे टर्म्स आहेत त्या समजून घ्यायला लागतात. लॉट साईज कशा असते, पैसे कसे लागतात, प्राईम टाइम कुठला, काय कुठला. मग हे सगळ्यासाठी तुम्हाला मदत होत राहते. तर हा वर्कशॉप
उद्यापासून आपला सुरू होतोय. उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला डिसिजन घेता येतं की मला करायचं आहे की नाही. केला तर लाईफ टाईमचा तुम्हाला ऍक्सेस मिळतो, लाईफ टाईमचा सपोर्ट मिळतो. कुठल्याही सेगमेंटमध्ये ऑन ऑफ होत आहे ते पुढे जाऊन म्हणते म्हणजे प्रोसेसमधनं गेलात की बॅक टेस्ट पासून डेमो ट्रेडिंग पासून सुरुवात होते, ती तुम्हाला फायनल तुमच्या डेस्टिनेशनकडे हळूहळू जायला मदत करते. तर हा वर्कशॉप आपण उद्यापासून सुरू करतोय आणि ही जी शिकणार आहात तुम्ही ती इन्व्हेंटेड कॉपीराईट स्ट्रॅटेजी आहे, प्रूव्हन. म्हणजे ते संशोधन आहे आमचं प्रॅक्टिसने झालेलं. म्हणजे आम्ही पण काय आभाळातून पडून इथं प्रॉफिट मेकिंग करतोय किंवा काय असा कुठलाही चमत्कार झालेला नाही. ह्याच्या आज तुम्हाला कदाचित ह्या सगळे ऍक्सेस लवकर मिळत आहेत, अवेअरनेस वाढायला लागलाय, तसं इन्फॉर्मेशन पण सगळ्या मिळत आहेत. रील्स आहेत, युट्यूब आहे, सगळीकडून काही ना काही कळत राहत. तो काळ आमचा होता ना मागचा, तो फार खडतर होता. म्हणजे इंटरनेटच्या ऍक्सेस पासून सुरुवात व्हायची ती, मग हे सॉफ्टवेअर वगैरे ह्या क्वालिटीचं काही नव्हतं. कुठला इंडिकेटर किंवा कुठला डाटा बॅकटेस्ट करायचा असेल तरी तो अवेलेबल नसायचा. तर ह्या सगळ्यातून त्या अपडाऊनच्या प्रवासातून सुरू झालेला आमचा प्रवास आहे ना, तर तो कंटिन्यू आहेच. त्याच्याबरोबर मग बाकीच्यांच्या ह्या म्हणजे रिक्वेस्टने सुरू झालेली गोष्ट आता आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये कन्वर्ट झाली. 3,500-4,000 आता स्टुडंट आहेत आपले, फार चांगले काम करतात जे नियमात राहतात ते. तर ही अपॉर्च्युनिटी तुम्हालाही आहे की आपल्या इन्स्टिट्यूटला एक अप्रिसिएशन होतं बेंगलोर स्थित कंपनीचं. आणि हा जो वर्कशॉप आहे किंवा हे जे सगळं शेड्यूल आहे ते फक्त आणि फक्त 9,500 एवढ्या प्राईसमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. तर याचे पेमेंट मोड आहे जीपे, फोनपे किंवा आमच्या इन्स्टिट्यूटला तुम्ही स्कॅन करून पण पेमेंट करू शकता. ज्यांना कुणाला एक्सेप्शनल क्रेडिट कार्ड वापरायचं असेल तर माझा नंबर आहे हा, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. एनरोल व्हायसाठी तुम्ही केलेल्या पेमेंटचा नावासहित स्क्रीनशॉट ह्या नंबरवर पाठवायचा आहे तुम्हाला. याचं सगळं डिटेल मी नंतर तुमच्या तुमच्या ग्रुपवर पाठवतो, पेमेंटचं शेड्यूल. हे तुम्हाला थोडक्यात मी सांगितलंय. तर हा तुमचा उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंतचा निर्णय असेल की जो काय असेल तो, किंवा काही याच्याशिवाय तुमचे काही संकोच असतील, काही विचारायचं असेल तर हा माझा 9860977077 हा नंबर आहे. या नंबरवर कधीही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही, आज उद्या किंवा त्यानंतर कधीही तुम्हाला. उद्यापासून बॅच सुरू होते. साधारण 15 दिवसाला आपली बॅच असते. पूर्वी असायची आठवड्याला, ते थोडं इंटेन्सिटी कमी केली, तरी तुम्हाला अवेलेबल आहे उद्यापासून. बिगिनर असाल किंवा ऑलरेडी ट्रेडमध्ये प्रयत्न करताय, दोघांनाही चालतं. पाठीमागचा तुमचा हिस्ट्रीचा डाटा आहे तो थोडासा हळूहळू कमी करायला लागेल. ते गोंधळ असतात आणि ते प्रिंटेड असतात आपल्या अनकॉन्शियसला, आणि मग तुम्हाला हा नवीन सेटअप ऍक्सेप्ट करायला थोडासा वेळ जाईल जर जुने ट्रेडर असाल तर. नवीन असाल तर काही प्रॉब्लेम नाही, पहिल्या दिवशीपासून तुमचे ट्रेड व्यवस्थित सुरू होतात. फक्त समजून घेणे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करणे, त्यात जो काही टाइम जाईल तेवढाच. ब्रोकर भरपूर आहेत तुमच्या हातात, ऑलमोस्ट सगळ्यांचे आता अकाउंट आहेत, त्यामुळे तुम्ही तुमच्या तुमच्या ब्रोकिंग सिस्टीमवर हे काम कंटिन्यू करू शकता. तर आधी धन्यवाद सगळ्यांचे. साधारण 1.5 तास वेळ दिलात तुम्ही. आता तुम्हाला काही विचारायचं असतील प्रश्न तर 1 बाय 1 विचारू शकता. माईक ऑन करा, विचारा आणि नंतर बंद करा. बोला. धन्यवाद सर. कैलेश बोलतोय मी. हा बोला सर. सर मी मुंबईवरून बोलतोय. मला ऑफलाईन क्लासमध्ये इंटरेस्ट आहे बेसिक. ऑनलाईन करून नंतरही शिफ्ट होऊ शकता सर ऑफलाईनला, तुम्हाला ती डिस्काउंट पण राहते फीची. आता शक्य असेल तर तुम्ही तसं करा, किंवा इथं मग त्यासाठी तुम्हाला इकडे यायला लागेल कोल्हापूर. कोल्हापूरला. मग ऑनलाईन जरी केला तुम्ही वर्कशॉप तर आपण त्या सगळ्यांसाठीच, म्हणजे महाराष्ट्रातनं बऱ्याच ठिकाणी येतात, तर तुम्हाला ते ऑफलाईन येऊन हा लाईव्ह मार्केटचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी कुठलेही चार्जेस नाहीत. आणि ऑनलाईन न समजणार असाही विषय नाही. बरेचसे आम्हाला न भेटलेले मेंबर्स सुद्धा फार चांगल्या परफॉर्मन्समध्ये आहेत. गरज लागलीच तुम्हाला तर तेही अवेलेबल आहे. आणि मग ऑफलाईन तुम्हाला पुढे कंटिन्यू करायचं असेल तर तेही करता येतं. ते नंतरचे डिसिजन आहेत. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घेऊ शकता. बरं. बोला. बोला बिंदास, काय त्यात आपण चर्चा करायलाच एकत्र आलोत. काय डोक्यात असेल तो विषय विचारा.
तर मुळात जे गैरसमज आहेत ना ऑप्शन्सचे, की ऑप्शन्स मध्ये शक्यच नाही तर ते सगळं खोटं ठरवलंय आमच्या स्टुडंटनी. आणि हे मला सांगायला पण अभिमान वाटतोय की जे खरोखर डिसिप्लिन राहून काम करतात त्यांचे परफॉर्मन्स फार कल्पनेच्या बाहेरचे आहेत, बरेच जण आहेत. तर शनिवार रविवार सोमवार असं म्हणताय, तर याच्यामध्ये आपल्याला लाईव्ह मार्केटमध्ये काय करता येईल? शनिवार रविवार बंदच असते ना, मग लाईव्ह हो. मार्केटमध्ये यायचं आधी शिकणं तुमची प्रायोरिटी असायला पाहिजे ना सर. ओके ओके आपण ओके. समजून घ्यायचं आणि कधीही तुम्ही त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा इथं माझ्या बरोबर बसू शकता. इथं 5-25 लोकांना बसण्याची व्यवस्था आहे, लाईट पाणी इंटरनेट सगळं आहे इन्स्टिट्यूटच्या वा. सेटअपमध्ये. आणि ज्या कधी तुम्हाला यायचं असेल समजल्यानंतर मग तो लाईव्ह एक्सपिरियन्स ऍक्च्युअल ट्रेडिंगचा असेल, बरोबर वा. ना. मग त्यासाठी आधी तो त्याच्यामध्ये सर. सेटअप समजून घेणं का कशासाठी आपण करतोय ते समजणं फार महत्वाचं, म्हणून वर्कशॉप आधी करायला लागतं तुम्हाला. बस. ठीक आहे सर. समजलं. हॅलो सर, नमस्कार. हा बोला. सर 3 दिवसाच्या वर्कशॉपचा एखादा भाग नाही समजला किंवा काय तर त्याचं काय आपल्याला रिपीट रेकॉर्डिंग करता येतं, वगैरे असं काय रिपीट करता मिळेल? येतं. कॉपीराईट असल्यामुळे रेकॉर्डिंग प्रोव्हाइड नाही आम्ही करत, पण आम्ही लाईव्ह असतो. मला बरं. फोन बोलता येतं, आमच्या स्टाफ बरोबर कनेक्टेड राहता तुम्ही. एनईडीएसच्या माध्यमातून गोष्टी समजून घेता येतात, तुमचं लॅपटॉप पीसीवर जी काय असेल तर तेही बोलता येतं, किंवा मग सोपा मार्ग काय की नेक्स्ट वर्कशॉप तुम्हाला रिपीटही करता येतं. हां हां हां. ओके सर, ओके. जर सर स्ट्रॅटेजी बद्दल जरा असं डिटेल जरा सांगितलं तर बरं होईल. काय काय? स्ट्रॅटर्जी आमची तुम्हाला एका वाक्यात सांगायचं तर प्राइस ऍक्शन आणि काही इंडिकेटरचा ब्लेंड आहे, बरं. ज्यामध्ये मार्केट डिरेक्शन पकडतो आम्ही. मोमेंटम हा ऑप्शन्स बायरसाठी फार महत्वाचा आहे, त्यामुळे आम्ही बीटीएसटी किंवा त्या चमत्कारिक ट्रेडकडे लागत नाही. आम्हाला दिवसभराची जी मुवमेंट आहे 150-200 पॉईंटची निफ्टीची ती फार चांगले पैसे देते. तुम्हालाही ती गोष्ट सहज साध्य होते. सकाळी 9:15 9:30 ते 11:30-12 आमचं 70-80% काम पूर्ण झालेलं असतं. बरोबर. बरोबर. ओके सर, ओके. ऑफलाईन वर्कशॉप अनलिमिटेड टाइम आहे जोशी साहेब, की त्याला तुम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर लाईफ टाईम. माझ्याकडे 5-5 वर्ष कंटिन्यू काम करणारी लोक आहेत, म्हणजे ते नंतर ते लाईव्ह मार्केटसाठी कंटिन्यू येतात. तर थेअरीचे सेशन असतात 4 आणि त्यानंतर मग प्रॅक्टिकलसाठी कुठलंही लिमिट नाही आपल्याला. आणि ही महाराष्ट्रात फक्त एकमेव आपली इन्स्टिट्यूट आहे जी लाईव्ह मार्केट तुम्हाला अनलिमिटेड अवर्सचं प्रॅक्टिस अलाउ करते. म्हणजे आमच्या बरोबर बसूनच ट्रेड करायचे, सगळा परफॉर्मन्स तुम्हाला तिथं द्यायचा असतो. तर नुसतं सांगणं आणि काहीतरी स्ट्रॅटर्जी विकणं हा हेतू नाही त्याच्या पाठीमागचा. रिअलमध्ये त्याच्या पाठीमागचा हे असं आहे की तुम्ही कन्सिस्टंट व्हावं. ज्यांना कुणाला करिअर करायचं आहे किंवा खरंच याला एक एक्स्ट्रा इन्कम सोर्स, आता एक्स्ट्रा इन्कम सोर्स म्हणणं चुकीचं आहे, त्याला वेळ द्यायला लागतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे या मार्केटसाठी ती वेळ. आणि ती न्यूट्रल वेळ असायला लागते तुमच्या दिवसभराच्या शेड्यूल मधली, की डोक्यात दुसरे कुठलेही विचार असता कामा नयेत. ह्याला म्हटलं जातं बऱ्याच ठिकाणी की साईड बाय चालतं, तर तिथं मग तुम्हाला ते स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टर म्हणून काम आहे ना, ते त्यासाठी बेस्ट आहे. तुम्हाला जर चांगले पैसेच मिळवायचे आहेत, परफॉर्मन्सच चांगला करायचा आहे, कन्सिस्टंट मिळवायचे आहेत आणि चमत्कारिक रिझल्ट पाहिजे असेल तर इथं तुम्हाला वेळ देण्याला कुठलाही शॉर्टकट नाही आणि अभ्यासाला शॉर्टकट नाही. मग बाकी सगळ्या गोष्टी स्ट्रॅटर्जीवर डिपेंड राहतात. सर आणखीन एक प्रश्न होता. बोला की. 3 दिवसाचा आपण सर वर्कशॉप केल्यानंतर त्याच्यामध्ये काय आपण स्ट्रॅटेजी शिकल्यावर त्याचे काय पीडीएफ किंवा नोट्स असं काय करता येणार का? माझ्या बरोबर बसूनच लिहून घ्यायचे, मी सांग करूनच घेते ना तुमच्याकडून लिहून. अच्छा अच्छा अच्छा. आणि त्यात चार्ट्सचे काही कीर्तनाला प्रकार म्हणजे बसायचं नाही वर्कशॉपमध्ये. शिकायला आलोय ना आपण, तर वही पेन घेऊनच आमच्याकडे कंपल्शन असतं आणि ते ज्या त्या ठिकाणी ते सगळं ऐकून कुणाला नाही कळत जगात या गोष्टी. ते लिहून घ्यायच्या, परत परत घ्यायच्या, परत विचारायच्या, हे सगळं तुमचं चालूच. ते जोपर्यंत तुम्ही कन्सिस्टंट होत नाही ना तोपर्यंत तुमचं आमच्याबरोबर ही कंटिन्युटी राहतं. ओके सर, ओके ओके. धन्यवाद, थँक्यू. सर नमस्कार. हा नमस्कार, बोला की. ऍडमिशन घेतलंय मी सर. मी ओके, त्यापासून. मला स्क्रीनशॉट शेअर करा.
हो, मी पाठवलंय सर. उद्या तुम्हाला सकाळच्या बॅचमध्ये रजिस्ट्रेशनची लिंक मध्ये आपोआप होऊन जाईल पुढच्या सगळ्या गोष्टी. ओके सर. ते तुम्हाला धन्यवाद सर. स्क्रीनशॉट पाठवून ठेवा. उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पाठवलं तर चालतंय. पाठवलं सर. एक्झॅक्ट आता 7 वाजता वर्कशॉप सुरू होईल, त्याच्या आधी तुम्हाला डिसिजन घ्यायचे आहे. ज्यांना कोणाला त्या ऑनलाईन मॅटरमध्ये काळजी वाटते की हे आणखी एका नवीन याच्यात आपण फसू शकतो का, तर त्यांच्यासाठी खास ऑफर आहे. म्हणजे तुम्ही उद्याचं सेशन करा आणि तुम्हाला जर आवडलं नाही तर फक्त उद्याचं सेशन म्हणतोय मी, तर तुम्ही तुमची फीज ठीक आहे सर, काय हरकत नाही. परत घेऊ लिहिली आहे. त्यामुळे ते टेन्शन काढून टाका. स्टॉप लॉसची सुद्धा चिंता राहत नाही. एवढं डिटेलमध्ये आपलं काम चालतंय की तुम्हाला ते मी स्टॉप लॉस किती लावू आणि कसा लावू, रिस्क फॅक्टर काय, 1:4 काय, हे सगळं डोक्यातनं काढून टाका. असल्या कुठल्या सेटअपवर मार्केट चालत नाही किंवा मार्केट त्या गोष्टींसाठी बांधील नाही आहे. मार्केटची मूव ही फक्त दोनच माणसं करतात, एकतर बायर आणि सेलर. आणि त्या लोकांना तुम्ही ओळखायला शिकला म्हणजे हे आपण चित्राच्या स्वरूपात शिकतो की तुम्ही जिंकलात. बाकी याच्यामध्ये काही नाही, कुठलंही रॉकेट सायन्स नाही आहे. सिंपल गोष्टी जसं आपण बोललो ना, तर तशाच तेवढ्याच सिंपल आहेत त्या. तर आजचा हा वेबिनार कसा वाटला, तुमचा काय रिप्लाय असेल? काही छान होता. काही पॉईंट टू पॉझिटिव्ह पॉईंट गोष्टी होता. आहेत की नाही, म्हणजे वाटतात की नाही किमान की काही चेंज करायला पाहिजे आणखी? मराठी माणसं बोलत नाहीत लवकर, बरोबर आहे ना? म्हणजे आम्ही पण तसंच होतो थोडा. आता हा व्यवसाय म्हणून थोडासा ओपन व्हायला वेळ लागतो. थोडं जरासं मनातलं बोलायला वेळ लागतो. आणि मग काय होतं माहितीये काय, मुळात आपण फार लेट आलोय. मराठी माणसं या मार्केटच्या ह्या सेक्टरमध्येच नवीन आहे. आणि मग आधीच ह्याच्याबद्दलचं इम्प्रेशन हा जुगाराचा आहे आणि रस्त्यावर आलेली जास्त त्यांची चर्चा जास्त होते. कमवणाऱ्यांच्या चर्चा फार कमी होतात किंवा आपल्या कनेक्शनमध्ये नसतात. आणि मग भीत भीत यायचं किंवा मग लॉटरी म्हणूनच यायचं जाणून बुजून की मी काहीतरी खटपटच करून बघतो. तर अशा आहे ना या मार्केटमध्ये करिअर होत नाही किंवा पैसे पण मिळत नाहीत किंवा मिळाले तर ते टिकवता येत नाही. तर ह्यातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लॉजिकल समजून हळूहळू जायचा प्रवास आहे. तसं करायची तयारी असेल ना तर रिझल्ट 100% तुमच्या बाजूनी मिळतातच मिळतात. नक्की सर. चला मित्रांनो, मग ज्यांना कोणाला बोलायचं असेल ना तर फोन पण करू शकता. नंबर मी दिलाय तुम्हाला. आणि ज्यांना एनरोल ठीक आहे. व्हायचं त्यांना उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही पेमेंट करून एनरोलही होऊ शकता. बाकी सगळ्या डिटेल गोष्टी तुम्हाला मग तुमच्या आमच्या वर्कशॉपमध्ये होतील. ओके सर. गुड चला, नाईट. वेळ दिल्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद. ओके सर, थँक्यू गुड नाईट सर.